अच्छा. अरे, साद्वैतं सावधूतं हरिजनं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरम गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर गेल्या वेळेस आपला 11वा श्लोक वाचून झाला होता ना, की समजावून पण सांगितलं मी? यस प्रभूजी. काय झालं, वाचून झालं की समजावून झालं? हो हो, वाचून झालेलं. समजायचं आहे ना, त्याच्यावर चर्चा समजा करायची. चर्चा पण झाली होती प्रभूजी 11व्या. आज 12वा आहे का? हो यस प्रभूजी. नाही प्रभूजी, हरी बोल. सॉरी. वाचन फक्त पूर्ण झालेलं होतं, समजून नव्हतं अच्छा सांगितलं. अच्छा अच्छा हो. ओके प्रभूजी मी फक्त वाचन लिहिलेलं, झालं. हा मी लिहिलेले वाचून झाले असं लिहिले. हा 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 अच्छा. ठीक आहे. नक्की. ओके. तर या 11व्या श्लोकमध्ये आपल्याला विद्या आणि अविद्या याच्याबद्दल शिकवण्यात करेल. तर या श्लोकामध्ये जे जन्ममृत्यूचं आपलं जे चक्र आहे, ज्यामध्ये आपण फसलेलो आहोत, ही समस्या आहे. ही आपल्याला शिकवण्यात आलेली आहे. आणि ही समस्या कशामुळे आपल्यावरती आलेली, आणि ही जी समस्या आहे जन्ममृत्यूची, ही काय केल्याने अजून आपल्यावरती ती प्रबळ राहते, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्याचं उदाहरण आहे. तर या जन्ममृत्यूच्या समस्येतनं बाहेर पडण्यासाठी भगवंतांनी आपल्यासाठी काय योजना केलेली आहे, आणि भगवंत आपल्याकडनं काय मागतात, भगवंतांना आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत, तर आपण काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, याच्यावरती चर्चा करणार आहोत. आणि या समस्येचे जे निराकरण आहे, त्याचा स्वीकार कोण करतो आणि त्याचा स्वीकार कोण करत नाही, तर हा एक भाग आहे. तर हे पूर्ण 5 गोष्टींचा एक भाग आहे. आणि दुसरं आहे की जन्ममृत्यूच्या चक्राचा विद्या आणि अविद्याचा काय त्याच्याशी संबंध आहे. हे 2 गोष्टी आपण आज या श्लोकावरती बघणार आहोत. तर इंग्लिश पीपीटी आहे, तुम्हाला मी मराठीतच सांगेन, फक्त तुम्ही बघू शकता.
तर जे जन्ममृत्यूचं जे समस्या आहे, ती समस्या कशी आहे त्याच्याबद्दल आपण बघणार. तर कोणालाही जन्म, मृत्यू, जरा, व्याधी नकोय. पण या जगामध्ये त्या चारही गोष्टीपासून कोणीही वाचू शकत नाही. आणि ह्या ज्या समस्या आहेत, जन्ममृत्यू, जरा, व्याधी, ते आपल्याला मायेद्वारे प्राप्त होतं. तर माया आपल्यावरती हे जन्ममृत्यूचं आवरण टाकते. तर हे जन्ममृत्यूचं जे चक्र आहे ते आपण कायम कसं काय ठेवू शकतो? जेव्हा आपण भौतिक सुखासाठी जास्त प्रयत्न करू तेवढं हे चक्र यामध्ये आपण गुंतणार आहोत, या समस्येत आपण गुंतणार आहोत. जसं रेशमी किडा आहे, तो स्वतःला स्वतःभोवती रेशमनी गुरफटून घेतो आणि त्यात तो मरून जातो. त्याप्रमाणे जे भौतिक जगातले व्यक्ती आहेत ते भगवंतांना विसरून भौतिक जगामध्ये सुख भोगण्यासाठी जितकं जे प्रयत्न करतील तेवढे त्या त्या सुखाच्या दुःखाच्या भोगामध्ये ते अडकून 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 जास्त जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये ते अडकत राहणार आहेत. तर त्याच्यासाठी प्रभुपादांनी इथं उदाहरण दिलेलं आहे हिरण्यकशिपूचं. तर हिरण्यकशिपू हा भौतिक सुखाशी आसक्त होता. त्याला सोनं आणि झोपणं या गोष्टीची त्याला आवड होती. आणि त्या सुखासाठी त्यांनी ब्रह्मदेवांना सुद्धा प्रसन्न केले. आणि त्यांनी ब्रह्मदेवांना अमरत्वाचं वचन मागितलं, वरदान मागितलं. पण ब्रह्मदेव त्यांना म्हटले की मी स्वतःच अमर नाही तर मी तुला कसं अमर करेन. तर हिरण्यकशिपूला वाटलं की ब्रह्मदेव म्हणतात मला अमरचं वरदान मागायचे, दुसरं काही पण वरदान माग. तर हिरण्यकशिपूने त्याचं स्वतःचं डोकं इतकं लावलं की त्यांनी असे असे अटी टाकल्या, अशी वरदान मागितली की ज्याद्वारे तो जवळपास अमर झाल्यासारखंच झालं. त्याने काय वरदान मागितलं? मी घरात मरू नये, मी घराच्या बाहेर मरू नये, मी आकाशात मरू नये, मी जमिनीवरती मरू नये, मी माणसाद्वारे मरू नये, मी पशुद्वारे मरू नये, मी शस्त्राने मरू नये, मी अस्त्राने मरू नये, मी आकाशात मरू नये, मी जमिनीवरती मरू नये, मी दिवसा मरू नये, मी रात्री मरू नये. तर असं त्यांनी अमर त्याला ब्रह्माजी म्हटले मी तुला अमर करू शकत नाही, पण त्यांनी अशा रीतीने वरदान मागितले की जेणेकरून तो जवळपास स्वतःला अमर झाल्यासारखंच त्यांनी वरदान मागून घेतले. पण हिरण्यकशिपूला वाटलं की माझं डोकं जास्त चालतंय आणि मी अशी युक्ती लावेन की ज्याद्वारे मला मृत्यू येणार नाही. पण व्यक्तीने कितीही हुशारी दाखवली तरी तो जन्ममृत्यूच्या चक्रातनं काही बाहेर पडणार नाही. आता कसं भौतिक जगामध्ये हा आजार झाला की त्याचं ते काहीतरी अं, निराकरण काढणार. तर सगळ्या समस्याला या जगामध्ये लोक निराकरण करण्यासाठी प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे हिरण्यकशिपूने ठरवलं की मला मृत्यूपासून जर दूर जायचं असेल तर मी असे वरदान मागेन की ज्याद्वारे मी अमर होईन. पण त्याला जी बुद्धी भेटलेली ती बुद्धी भगवंतांनीच दिलेली. त्यामुळे भगवंतांनी हिरण्यकशिपूचे जे काही वरदान मागितले त्यातले एक पण वरदान जे ब्रह्माजीने त्यांना दिलं, जे त्यांनी वर मागितले त्यातले जेवढे ब्रह्माजीने वरदान दिलं त्यांना त्यातलं एक पण वरदान भगवंतांनी तोडलं नाही. तर भगवंतांनी सगळे वरदान जे ब्रह्माजीने दिले हिरण्यकशिपूला ते जसेचे तसे पालन करत भगवंतांनी हिरण्यकशिपूला मारलं. त्यांना आकाशात नाही मारलं, जमिनीवरती नाही मारलं, त्यांना मांडीवर ठेवून मारलं. घराच्या बाहेर नाही, घराच्या आत नाही, उंबरठ्यावर ठेवून मारलं. दिवसा नाही, रात्री नाही, संध्याकाळी मारलं. अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, नखाने मारलं. प्राणीने, मनुष्यने. भगवंतांचा अवतार कसा होता? अर्ध शरीर माणसाचं, ते सिंहाचं. तर अशा प्रकारे सर्व अटी हिरण्यकशिपू
जेवढं आपले डोकं लावून त्यांनी बनवले होते वरदान, वर मागितले, त्या सर्वांची पूर्ती करत भगवंतांनी त्यांना संपवलं. तर अशा प्रकारे भौतिक खटाटोप कितीही आपण या जन्ममृत्यूच्या निराकरणासाठी आपण कितीही खटाटोप करू, ते अंततोगत्वा आपल्याला मृत्यूला नेणार आहेत. त्यामुळे हे भौतिक गोष्टींनी जन्ममृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडण्याचं समाधान मिळणार नाही. तर खरं समाधान कसं आहे? तर भगवंतांनी आपल्याला भक्तीचा मार्ग दिलेला आहे, जो या जन्ममृत्यूच्या चक्रातनं आपल्याला बाहेर काढू शकतो. तर हे जे मार्ग आहे भगवंतांनी आपल्याला कशा प्रकारे दिलेले? भगवंतांनी या जगामध्ये जे भक्ती मार्गातून दूर गेलेले लोक आहेत त्यांच्यासाठी भगवंतांनी शास्त्रांची रचना केलेली आहे. जेणेकरून शास्त्र वाचून लोकांना बुद्धी येईल आणि त्याद्वारे ते भगवंतांना शरण जातील. त्याचबरोबर भगवंतांनी आपले शुद्ध भक्तांना इथं या जगात पाठवलेले आहे, जेणेकरून शुद्ध भक्त या शास्त्राचं प्रचार करतील आणि लोकांना भगवत भक्तीमध्ये संलग्न करतील. आणि ह्या दोन्ही गोष्टींचा कोणी जर उपयोग करत नसेल तर शेवटी भगवंत जेव्हा ती धर्माची ग्लानी होती तेव्हा ते स्वतः अवतरित होतात. यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतस्य अभ्युत्थानधर्मस्य सृजाम. तर भगवंत युगायुगामध्ये अवतार घेतात. तर अशा प्रकारे भगवंत आपल्याला या जन्ममृत्यूच्या जी समस्या आहे त्याचं निराकरण देण्यासाठी आपल्याला शास्त्र दिलेले आहेत, आपल्याला साधू दिलेले आहेत आणि भगवंत स्वतः सुद्धा वारंवार या जगात येतात. तर भगवंत आपल्यासाठी एवढं काही भक्तीची उपलब्धी आपल्यासाठी तयार केलेली. तर आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपल्याला भगवंतांशी आदान प्रदान करायला पाहिजे. तर आपल्याला शास्त्रांचं अध्ययन करायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला या भौतिक जगातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करायला. तर अशा प्रकारे आपल्याला भक्तीमध्ये लागायला पाहिजे. जो मार्ग भगवंतांनी दिलेला आहे, धर्मंतु साक्षात भगवत प्रणित, गीता भागवतचं अध्ययन करून आपण या जन्ममृत्यूच्या समस्येतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर हा जो भक्ती मार्ग आहे याला कोण स्वीकार करतात? तर जी बुद्धिमान लोक आहेत, ज्यांची भगवंताप्रती आसक्ती आहे, ज्यांना साधूंची कृपा झालेली, असे सौभाग्यशाली व्यक्ती या मार्गामध्ये लागतात, भक्ती मार्गामध्ये लागतात. आणि कुठल्या प्रकारची व्यक्ती या मार्गाला स्वीकार करत नाही? तर नराधम, जे मनुष्य जातीमधले एकदम निम्न जातीचे लोक आहेत, म्हणजे जे नराधम आहेत, जे पाप कार्यात लागलेले आहेत, ती लोक मात्र या भक्ती मार्गाचा स्वीकार करणार नाहीत. ती व्यक्ती भौतिकदृष्ट्या फार शिकलेली असेल, भौतिकदृष्ट्या ते फार श्रीमंत असते, तर भौतिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये भरपूर भौतिक ऐश्वर्य असेल, पण ते ऐश्वर्याचा उपयोग ते स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी करत असतील तर ते नराधम मध्ये गणले जातात. जी व्यक्ती भगवंतांच्या भक्ती मार्गात लागत नाही, त्यांना मनुष्यदेह प्राप्त झाला काय, त्यांना ऐश्वर्य प्राप्त झाला काय, त्या गोष्टीचा ते इंद्रियतृप्तीशिवाय दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी खर्च करत नाही. त्यामुळे अशा लोकांना नराधम म्हटले. तर आपल्या जीवनामध्ये अविद्या आणि विद्येचं काय महत्व आहे याच्याबद्दल या श्लोकात सांगितलेले. कारण नुसती विद्या माहीत असून चालणार नाही, कारण आपल्याला काय करायचं ते माहित आहे, पण काय करू नये ते सुद्धा माहित असलं पाहिजे. त्यामुळे भगवंत दोन्ही गोष्टी आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात. तर जे अविद्या आहे, ज्या गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे ते सुद्धा माहित असले पाहिजे. जसं लहान मुलांना आपण म्हणतो की आगीमध्ये हात टाकू नको, तर त्याने जर ऐकलं तर तो वाचू शकतो. तो कधीच हात घातला नाही तर वाचू शकतो.
पण जर त्यांनी ऐकलं नाही आणि स्वतः हट्टीपणाने जर त्यांनी आगीमध्ये हात टाकलं तर आगीमध्ये हात भाजून निघेल. त्याच्यानंतर त्याला कळेल की अरे, मला सांगितलं होतं पण मी ऐकलं नाही आणि मला माझं आता हात भाजला. तर अशा प्रकारे शास्त्र आपल्याला दोन्ही गोष्टी चं ज्ञान देतात की काय भगवंताजवळ नेणाऱ्या गोष्टी आहेत, त्याला विद्या म्हटलं जातं, आणि काय अविद्या आहेत ज्या भगवंतांना आपल्यापासून दूर नेतात किंवा आपण भगवंतापासून दूर जातो, अशा गोष्टीपासून आपण दूर राहिलो पाहिजे. तर अविद्येमध्ये काय म्हटलेलं आहे? काय आहे अविद्या? इंद्रिय सुखासाठी आपण जे काही शिकतो किंवा जे काही प्रगतीवरती आपण नेलेले कार्य आहेत, ते सर्व अविद्येमध्ये गणलं जातं. कारण या भौतिक जगातल्या कितीही विद्वत्ता प्राप्त झाली, जर त्यांनी भक्ती नाही केली तर तो जन्ममृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्यामध्ये आपल्याला भगवंतांप्रती सेवाभाव उत्पन्न न करणाऱ्या ज्या काही ज्ञानाच्या पद्धती आहेत, त्या सर्व अविद्येमध्ये गणले जातात. तर अविद्येचा स्वीकार कोण करतात? तर प्रभुपाद म्हणतात, मूर्ख लोक या अविद्येमध्ये स्वतःला गुंतवून घेतात. तर भक्तिनाथ ठाकूर सुद्धा एका श्लोकात म्हणतात, या अविद्येमुळे माझं जीवन गाढवासारखं झालंय, मी ओझं वाहतोय माझ्या पाठीवरती. तर अशा प्रकारे ही अविद्या आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देत नाही, पण भौतिक ज्ञान देते. आणि ज्या भौतिक ज्ञानामध्ये आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त होण्याचं संधी प्राप्त होत नाही, आपण भौतिक कार्यामध्ये स्वतःला वारंवार जखडून ठेवतो, तर ही अविद्या आपल्याला भक्ती मार्गाकडे नेत नाही. तर लोक मग अविद्येचा का स्वीकार करतात? कारण लोकांना भगवंतांना शरण जाण्याची इच्छा नाही, त्यांना स्वतः उपभोग करायची इच्छा आहे. तर मग अशी लोक अविद्येला स्वीकार करतात. आणि या अविद्येला स्वीकार केल्यामुळे आपलं या भौतिक जगामध्ये राहण्याचा काळ वाढतो. तर प्रभुपाद इथं उदाहरण देतात, जसं एखाद्या व्यक्तीला ताप आला तर तो वाढत गेला, तर त्याची मृत्यू होण्याची शक्यता. तर अशा प्रकारे जर व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये न जाता भौतिक जीवनामध्ये जर आसक्त राहिला, तर त्याची भौतिक जी रुची आहे ती वाढत जाईल आणि त्या प्रकारे तो या भौतिक जगात मध्ये गुरफटून त्याचं त्याचं ते तो त्याचा विनाश प्राप्त करेल. तर अशा लोकांसाठी काय आशा आहे? तर अशा लोकांनी इंद्रियतृप्तीचा त्याग केला पाहिजे. भगवंतांनी ज्यांना ती बुद्धी दिलेली आहे त्याचा दुरुपयोग न करता त्यांनी भगवत इत्यर्थ जे काही शास्त्र रचलेले आहेत त्याचं अध्ययन करायला शिकलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती आध्यात्मिक ज्ञानामध्ये रुची दाखवतो, तर त्याला हे जे शरीर भेटलेलं आहे ते एक त्याच्यावरती शिक्षा झालेलं आहे. शरीर म्हणजे शिक्षा आहे आपल्यासाठी. जसं जेलमध्ये कैद्यांचा एक वेगळा ड्रेस असतो, त्याच्यावर पट्ट्या असतात, त्यावरून कळते की तो व्यक्ती कैदी. त्याच प्रकारे आपल्यावरती सुद्धा हे शरीर एक प्रकारचं भौतिक आपल्यावरती हा एक भौतिक जगातलं गणवेश आहे आपल्यावरती हे शरीर. म्हणजे आपण भगवंतांचं धाम सोडून आल्यानंतर आपल्याला हे शरीराची प्राप्ती होते आणि हे शरीर आपल्यावरती एक शिक्षा आहे याचं आपल्याला भान राहत नाही. आणि आपल्याला वाटतं की हे शरीर म्हणजे मला एक दिलेली भगवंतांची कृपा आहे आणि लोक या शरीराला सजवण्याचा प्रयत्न करतात. तर खरं या शरीराचा जो उपयोग आहे तो इंद्रिय तृप्तीसाठी न वापरता आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपण या शरीराचा उपयोग करायला पाहिजे. तर अशा प्रकारे अविद्येमुळे लोक शरीराचा उपयोग स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी करतात. तर मग विद्या काय आहे? विद्या आहे असं ज्ञान ज्याद्वारे आपल्याला कळेल की आपण भगवंतांचे दास आहोत
असं ज्ञान ज्याद्वारे आपल्याला भगवंत कोण आहेत ते कळतं आणि असं ज्ञान ज्याद्वारे आपल्याला भक्तीचा मार्ग मिळतो आणि त्या भक्ती मार्गाद्वारे आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाकडे आपण वाटचाल करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिलं कळायला पाहिजे की हे जे मनुष्य जीवन आहे ते आपल्याला मिळालेलं एक सर्वोत्तम भगवंतांची कृपा आहे. तर या शरीराचा उपयोग दुरुपयोग न करता आपण सदुपयोग करायला पाहिजे. तर आपण ते कशा प्रकारे करू शकतो? आपण आपलं शरीर वाईट कार्यासाठी न लावता एखाद्या पशुप्रमाणे इंद्रिय भोग न करता आपण जर आपलं शरीर भगवंतांच्या भक्तीसाठी लावू, जसे इथं 18 मध्ये शिकवले होते जे ज्ञान आहे त्यामध्ये जर आपलं शरीर आपण लावू आणि तशा प्रकारे आपण जर भक्ती भावने भावित होऊ, कृष्ण भावना भावित होऊ, तर आपलं जीवन सफल होईल. तर ह्याला विद्या म्हटली. शरीर इंद्रियतृप्तीला न लावणे आणि त्याला आध्यात्मिक शरीराचा उपयोग भगवंतांच्या भक्तीसाठी करणे ही विद्या आहे. आणि अविद्या आहे शरीर इंद्रियतृप्तीसाठी करणे आणि जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून राहणे. त्यासाठी जी धडपड असते आणि त्यासाठी जे ज्ञान लोक अर्पण प्राप्त करतात ते सर्व अविद्येमध्ये गणलं जातं. तर आता आपल्याला ज्ञान प्राप्त झालेले आहे. तर आता 12व्या श्लोकाला आपण जाऊ. तर ह्या ज्ञानाद्वारे भगवंतांची खरी आराधना आणि चुकीची आराधना, योग्य आराधना आणि अयोग्य आराधना या विषयावरती आपण आता पुढच्या 3 श्लोकामध्ये चर्चा करणार आहोत, 12 ते 14. तो श्लोक क्रमांक 12 आता आपण घेणार आहोत. अंधत्तमा प्रविशन्ति ये संभूति उपासते ततो भूय इव ते तमो य उ संभृत्या व्रता समृद्धा व्रता. भाषांतर. जे देवी देवतांची पूजा करतात ते गहन अंधकारात प्रवेश करतात व निर्विशेष ब्रह्माचे उपासक त्याहूनही गहन अंधारात प्रवेश करतात. वाचतात. हरे कृष्ण प्रभुजी. हम्म. मी वाचू प्रभुजी? हा प्रभूजी लोक वाचत ठीक वाचत तुम्ही वाच. वाचा माताजी. अर्चना अर्चना विधी माताजी वाचा तुम्ही. ते बोलतो. हो ज्यांना वाचा. स्वतःचे अस्तित्व नसते त्यांच्या संदर्भात असंमृती हा शब्द वापरला जातो. समृती म्हणजे भगवंत जे पूर्णपणे स्वतंत्र आहे. भगवद्गीतेत 10.2 मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नमो मे विदु सुरगणा प्रभव नम महर्षय अहम महादेवदीय देवाना महर्षिनानाम सर्वशः. माझी उत्पत्ती आणि ऐश्वर्य देवता तसेच महर्षीही जाणत नाही, कारण मी सर्व प्रकारचे देवांचे आणि महर्षींचे मूळ आहे. भगवान श्रीकृष्ण सर्व देव, महर्षी व योगी यांना प्रदान केलेल्या शक्तीचे उगम स्थान आहे. देवतांकडे प्रचंड शक्ती असल्या तरी त्या शक्तीचे मर्यादा आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्या अंतरंग शक्तीने
मानव सदृश रूपात कसे अवतरित होतात हे त्यांना समजणे अत्यंत कठीण आहे. अनेक तत्वज्ञानी आणि ऋषी आपल्या अल्पबुद्धीच्या जोरावर सापेक्ष सत्यापासून परम सत्य वेगवेगळे करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना फार तर परम सत्याची नकारात्मक निर्विशेष संकल्पना समजून येते, परंतु परम सत्याच्या सकारात्मकतेचा मागमूसही हाती लागत नाही. परम सत्याची नकारात्मक दृष्टिकोनातून केलेल्या व्याख्या ही पूर्ण व्याख्या नव्हे. या नकारात्मक व्याख्यांमुळे सर्वजण स्वतःचीच संकल्पना निर्माण करतात. अशा प्रकारे एखाद्याला वाटते की परम सत्य निराकार व निर्गुण आहे. नकारात्मक गुण म्हणजे सकारात्मक गुणाची विरुद्ध बाजू असल्यामुळे ते देखील सापेक्ष असतात. परम सत्याची अशी कल्पना करून दाखवता जास्तीत जास्त ब्रह्म किंवा भगवंतांच्या तेजापर्यंत जाऊ शकतो, परंतु पुरुषोत्तम भगवंतांपर्यंत तो प्रगती करू शकत नाही. मानसिक तर्क करणाऱ्या अशा लोकांना श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. निर्विशेष ब्रह्म हे त्यांच्या दिव्य देहातून निघणारे तेज आहे आणि परमात्मा हे त्यांच्या सर्वव्यापी पूर्णशः रूप आहे हे मुळीच माहीत नसते. तसेच त्यांना हेही माहीत नसते की श्रीकृष्णांचा दिव्य देह नित्य असून नित्य आनंद आणि ज्ञानाच्या दिव्य गुणांनी अभिभूषित आहे. परावलंबी देव आणि महर्षी चुकीने त्यांना एका शक्तिशाली देवता समजतात आणि त्यांच्या ब्रह्मतेजालाच परम सत्य समजतात. परंतु विशुद्ध भक्तिभावाने श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे त्यांचे भक्त जाणतात की श्रीकृष्णच पूर्ण पुरुषोत्तम आहे आणि त्यांच्यापासून सर्व काही उत्पन्न होतं. असे भक्त प्रत्येक वस्तूचे स्त्रोत भगवान श्रीकृष्णांनी सतत प्रेममय सेवा करतात. भगवद्गीतेत 7.20-23 असे अध्यायात आलेले आहे की इंद्रिय तृप्तीच्या प्रबळ इच्छेने प्रेरित केवळ निर्बुद्धी आणि मायेने प्रभावित झालेले तात्पुरत्या समस्यांच्या तात्पुरत्या समाधानाकरिता देवी देवतांची पूजा करतात. जीवात्मा भौतिक जंजाळातून सापडल्याने त्यांना त्या भौतिक बंधनातून कायमची सुटका करून त्याला आध्यात्मिक स्तरावर शाश्वत समाधान द्यावे लागते. या स्तरावर नित्य आनंद, जीवन आणि ज्ञानाचे अस्तित्व असते. म्हणून ईशोपनिषदाचा असा उपदेश आहे की आपल्या समस्यांचे तात्पुरते समाधान प्राप्त करण्याकरता परावलंबी देवतांची पूजा करण्याची गरज नाही, कारण या देवी देवता केवळ तात्पुरते वरदान देऊ शकतात. त्याऐवजी आपण सर्वाकर्षण परम पुरुषोत्तम श्रीकृष्णांची आराधना करावी. ते आपल्याला भवबंधनातून पूर्णपणे मुक्त करून भगवत धामाची प्राप्ती करण्याचे वरदान देऊ शकतात. भगवद्गीता 7.23 असे म्हटलेले आहे की देवतांची पूजा करणारे लोक त्या विशिष्ट देवतांच्या ग्रहावर जाऊ शकतात. चंद्राची पूजा करणारे चंद्रावर जाऊ शकतात, सूर्याची पूजा करणारे सूर्यावर जाऊ शकतात इत्यादी. आधुनिक शास्त्रज्ञ आता अंतराळाच्या साह्याने चंद्रावर जाण्याचे धाडस करीत आहे, परंतु या प्रयत्नात खरे तर नवीन असे काहीच नाही. विकसित चेतनेमुळे मनुष्य प्राण्यात योग सिद्धीने, देवोपासनेने अथवा अंतराळा प्रवास करून अन्य ग्रहावर पोहोचण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. वेदांमध्ये असे सांगितलेले आहे की वरील 3 साधनांपैकी कोणत्याही एकाचा प्रयोग करून इतर ग्रहांवर जाता येते, परंतु सर्वात सामान्य मार्ग म्हणजे त्या ग्रहांवरचे देवांची पूजना करणे. या पद्धतीने आपण चंद्रलोक, सूर्यलोक किंवा ब्रह्मांडातील सर्वोच्च ग्रहावर अर्थात ब्रह्मलोकावरही जाऊ शकतो. तथापि भौतिक जगतातील सर्व ग्रह तात्पुरती निवासस्थाने आहेत. वैकुंठ लोक हे एकच मात्र नित्य आहे. वैकुंठ लोक परम व्ययम आढळतात आणि तेथे भगवंतांचे प्रत्यक्ष स्वामित्व असते. भगवद्गीता 8.16 भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे आब्रह्मभुवलो ना लोका परला निवर्तितीर्जुनम मामेत्युंदु कौन्तेयां पुनर्जन्म न विद्येति. प्राकृतिक जगतातील अच्युत ब्रह्मलोकापासून सर्वात खालच्या लोकापर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात. हे कौन्तेया, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला अधिक जन्म घ्यावा लागतो. ईशोपनिषद दाखवून देते की देवतांची पूजा करून त्यांच्या ग्रहावर राहणारा मनुष्य सुद्धा ब्रह्मांडाच्या गहन अंधकारमय प्रदेशात राहत असतो. ज्याप्रमाणे नारळावर जाड कवच असते व आत अर्धे पाणी असते, त्याचप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड महाभूतांनी झाकलेले आहे. ब्रह्मांडांची आवरण पूर्णपणे हवाबंद असल्याने त्यामधील अंधकार अत्यंत गहन आहे. म्हणून प्रकाशासाठी सूर्य आणि चंद्राची त्या ठिकाणी गरज असते. या ब्रह्मांडाच्या बाहेर प्रचंड आणि अमर्याद असे ब्रह्मज्योतीचा विस्तार आहे. त्यात वैकुंठ लोक असतं. ब्रह्मज्योतीतील सर्व उच्च व महान ग्रह लोक म्हणजे कृष्णलोक किंवा ग्रोलोक वृंदावन. या ग्रहावर स्वतःचे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचं निवासस्थान आहे. ते आपले निजधाम कधीही सोडत नाही. आपल्या नित्य पार्षदां बरोबर ते तेथे राहत असले तरी संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक जगात त्यांची उपस्थिती असते. 4थ्या मंत्रात हे सत्य अगोदरच प्रस्थापित केलेले आहे. सूर्याप्रमाणे भगवंत सर्वत्र उपस्थित आहे.
व तरी देखील जसा सूर्य एकाच ठिकाणी स्थित असतो व आपल्या अविचलित कक्षेत स्थानबद्ध असतो, त्याप्रमाणे भगवंत एकाच ठिकाणी निवास करतात. जीवनाच्या समस्या केवळ चंद्रावर किंवा त्याच्या उच्च खालच्या ग्रहावर जाऊन सुटणार नाहीत. म्हणून ईशोपनिषदाचा असा सल्ला आहे की या अंधकारमय ब्रह्मांडातील कोणत्याही ठिकाणी जाण्याविषयी चिंता करू नये. त्याऐवजी त्यातून बाहेर पडून प्रकाशमय भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करावा. असे अनेक पाखंडी भक्त आहेत जे केवळ नाव आणि प्रसिद्धीसाठी धार्मिक होतात. अशा पाखंडी लोकांना या ब्रह्मांडातून बाहेर पडून वैकुंठात जाण्याची इच्छा असते. भगवंतांच्या पूजनांचे सोंग किंवा करून त्यांना आपली जगातील स्थिती अशी आहे तशी सांभाळून ठेवायची असते. नास्तिक आणि निरेशवादी प्रचारक अशा मूढ लोकांचे नेते होऊन नास्तिकवादाचा प्रचार करतात आणि त्यांना गहन अंधकारात पाठवतात. नास्तिक लोक उघडपणे भगवंतांचे अस्तित्व नाकारतात व निर्विश्वादी लोक भगवंतांच्या निराकार आणि अव्यक्त स्वरूपात जोर देऊन नास्तिकांचा पाठिंबा देतात. आतापर्यंत ईशोपनिषदाच्या आतल्या असा एक मंत्रही आढळलेला नाही की जेथे भगवंतांचे नाकारलेले आहे, परंतु भगवंत इतर सर्वांपेक्षा अधिक वेगाने धावू शकतात असा उल्लेख आहे. जे इतर ग्रहांच्या दिशेने धावत आहे ते निश्चितच व्यक्ती आहे आणि जर भगवंत त्या सर्वांपेक्षा अधिक वेगाने धावतात, मग भगवंत निराकार कसे काय असू शकतात? भगवंतांचा निराकार समजणे हे अज्ञानाचे दुसरे रूप होय. ते परम सत्याविषयी अपूर्ण संकल्पनेमुळे उत्पन्न होत असते. वैदिक ज्ञानाचे उघड उल्लंघन करणाऱ्या निर्बुद्ध पाखंडी लोकांना आणि स्वतःच्या भगवान असल्याचा दावा करणाऱ्या गहन अंधकारात प्रवेश करावा लागतो, कारण ते आपल्या अनुयायांची दिशा भूल करीत असतात. ज्या मूर्ख लोकांना वेदांचे काहीच ज्ञान नसते त्यांसमोर हे निरेशवादी स्वतःला अवतार म्हणून समजून घेतात. अशा मूर्खांकडे जर काही ज्ञान आढळलेच तर ते ज्ञान अज्ञानापेक्षा अधिक भयंकर असते. हे निरेश्वरवादी शास्त्रोक्त नियमांप्रमाणे देवी देवतांची पूजा करीत नाही. शास्त्रांमध्ये काही विशिष्ट परिस्थितीत देवी देवतांच्या पूजनाची शिफारस केलेली आहे, परंतु त्याबरोबर शास्त्रे असे सांगतात की हे करण्याची गरज नाही. भगवद्गीतेत 6.7.23 स्पष्ट सांगितलेले आहे की देवतांची पूजा करून मिळालेले फळ कायमस्वरूपी नसते. संपूर्ण भौतिक ब्रह्मांडाच्या कायम स्वरूपाचे नसल्यामुळे या अंधकारमय भौतिक अस्तित्वात जे काही प्राप्त होते ते देखील अनिश्चितच असते. प्रश्न असा आहे की सत्य आणि नित्य जीवन कसे काय मिळवता येईल? केवळ भक्ती मार्गाने भगवत प्राप्ती होत असते. भगवंत म्हणतात की जेव्हा एखाद्या भक्ती मार्गाने त्यांना प्राप्त करतो तेव्हा तो जन्म मृत्यूच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो. ज्ञान आणि वैराग्य हे भगवत सेवेचे फळ आहे आणि भवबंधनातून मुक्तीचा मार्ग यावरून अवलंबून आहे. तथाकथित धार्मिकांना वास्तविक ज्ञानही नसते आणि भौतिक व्यवहारापासून विरक्तीही नसते, कारण त्यांच्या पैकी बहुतेक लोकांना भवबंधनाच्या सोनेरी बेड्यात बद्ध होऊन समाज कल्याण कार्याचा धर्मतत्वे समजून त्यांच्या सावलीत खुशाल राहावेसे वाटते. उदार धार्मिक भावनांचे प्रदर्शन ते भक्तीचा आव आणतात आणि त्याच वेळी सर्व प्रकारची अनैतिक कार्य करतात असतात. अशा प्रकारे त्यांना आध्यात्मिक गुरु किंवा भक्त म्हणून लौकिक मिळतो. या धार्मिक तत्वाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकृत आचार्याबद्दल जे गुरु शिष्य परंपरेतील साधू असतात काहीच आदर वाटत नाही. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद्गीतेत 4.2 एवं परंपरा प्राप्त हे सर्वश्रेष्ठ भगवत विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारेच प्राप्त होते आणि वेदांमध्ये उल्लेखलेल्या आचार्यांची उपासना अनिवार्य आहे. या वैदिक आदेशाकडे ते दुर्लक्ष करतात. लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते स्वतःच्या तथाकथित आचार्य होतात, परंतु आचार्याच्या नियमांचे पालन करत नाही. असे अधम मानव समाजातील सर्वात घातकी घटक आहे. धार्मिक शासन नसल्यामुळे ते सरकारी नियमांच्या तावडीतून सुटतात, परंतु भगवंतांच्या नियमांच्या कचऱ्यात ते सुटू शकत नाही. भगवंतांनी भगवद्गीतेत 16:19-20 स्पष्टपणे सांगितले आहे की धार्मिकतेच्या अवडंबराखाली वावरणारे द्वेषी, मत्सरी व आसुरी लोक नरकाच्या सर्वात गहन गर्तेत फेकले जातात. हे पाखंडी केवळ इंद्रिय सुखाकरिता केलेल्या बुवाबाजीचा धंदा संपला की ब्रह्मांडातील सर्वात नारकीय प्रदेशात जातील याची ईशोपनिषद पुष्टी करते. हरे कृष्णा. तर हा 12वा श्लोक
आपल्याला काय योग्य पद्धत आहे भगवंतांच्या आराधनेची आणि काय अयोग्य पद्धत आहे भगवंतांच्या आराधनेची, त्याबद्दल या 12व्या श्लोकात आपल्याला ज्ञान दिलेले. तर 11व्या श्लोकात आपण बघितलं की व्यक्तींनी जन्ममृत्यूच्या समस्येतनं बाहेर पडण्यासाठी भक्ती मार्गाचा स्वीकार करायला पाहिजे. म्हणजे शास्त्रांचं उपदेश आपल्या जीवनात उतरवायला पाहिजे. आणि आता 12व्या श्लोकामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत जे शास्त्रांचा स्वीकार करतात, शास्त्रांना ते मानतात, पण शास्त्रांचा संकुचित भाव, मनोवृत्ती संकुचित ठेवून शास्त्रांकडनं शुद्ध भक्ती घेण्याऐवजी भौतिक सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी जर ते प्रयत्न करत असतील तर तशा इंद्रिय भोगासाठी वेगवेगळ्या देवीदेवतांची उपासना करणारे किंवा भगवंतांना न मानता भगवंतांच्या जे ब्रह्मतेज आहे, त्यांची जी ब्रह्मकांती, त्यामध्ये विलीन होण्याचा जे खटाटोप करतात, या दोघांना इथं त्यांना या दोघांची इथं निंदा केलेली. तर खरा मार्ग जो आहे तो आपल्याला कसा कळेल? तो आपल्याला शुद्ध भक्तांच्या वाणीद्वारेच कळेल. तर हा भागवतातल्या 10व्या स्कंदातला 14व्या अध्यायातला 3रा श्लोक ब्रह्माजी जे गातात, ब्रह्मह्युमन लिहिल्यानंतर भगवंतांना जेव्हा ते क्षमा मागतात त्यावेळेस हा श्लोक ब्रह्माजी उच्चार करतात. ज्ञाने प्रयासमुदपास्य नमन्तेव जीवन्ति सन्मुखरितां भवदीयवार्तां स्थाने स्थिता श्रुतिगतां तनुवां मनोभिर् ये प्रायशो अजितोपस्थिते त्रिलोक्यां. भगवंतांची ख्याती आहे अजित म्हणून. भगवंतांना तिन्ही जगामध्ये भगवंतांना कुणीही जिंकू शकत नाही असे अजित, असे अजिंक्य भगवान, असे अजित भगवंत हे जिंकले जातात. कोणाद्वारे? अशा भक्तांद्वारे जे कुठल्याही अवस्थेत ते असोत, कुठल्याही आश्रमात असो, कुठल्याही वर्णात असो, असे भक्त ज्यांनी साधू संत, भगवंतांचे दिव्यशास्त्र यांचा स्वीकार केलेला आपल्या जीवनामध्ये, आणि अशा भक्तांकडनं किंवा भगवंतांचे जे गुण गाणारे आध्यात्मिक शास्त्र आहेत, भगवद्गीता, भागवतम, चैतन्यचरितामृत, तर अशा शास्त्रांचा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकार केलेला आहे, अशी लोक अजिंक्य भगवंतांना त्यांचा कुठलाही आश्रम असो, कुठलाही वर्ण असो, त्या सर्वांमध्ये ते भगवंतांना प्राप्त करू शकतात. पण कुठली व्यक्ती भगवंतांना प्राप्त करू शकत नाहीत? तर जी लोक ज्ञानी आहेत, भगवंतांना आपल्या बुद्धिबळावरती समजण्याचा जे प्रयत्न करतात, अशा लोकांना भगवंत कधीच प्राप्त होत नाही. जरी त्यांना पूर्ण शास्त्राचं ज्ञान असेल, पण त्यांच्यात समर्पण भाव नसल्या कारणाने किंवा त्यांना इंद्रिय सुखाकरता ते जर शास्त्राचं अध्ययन करत असतील, स्वर्ग सुख प्राप्त करण्यासाठी जर शास्त्राचं अध्ययन करत असतील, किंवा ब्रह्मलीन होण्याचा त्यासाठी निर्विशेष निर्विकार असं शास्त्राचं जर ते
अं, सार म्हणत असतील तर अशा लोकांना भगवंत प्राप्त होणार नाही. या उलट सरळ साध्या भक्ताला, ज्याचा भगवंतांच्या वाणीवरती विश्वास आहे, ज्याचा भगवंतांच्या भक्तांच्या वाणीवरती विश्वास आहे, आणि अशा वाणीवरती विश्वास ठेवून तो भगवंतांची प्रेममय सेवा करत असेल, त्या व्यक्तीला भगवंतावरती त्या भक्ताची विजय असते. तो भगवंतांना शरण जातो, म्हणून भगवंत त्याच्या त्याच्या भगवंत त्याच्या हं, त्याला प्राप्त होतात सहजपणे, जे कुणालाच प्राप्त होऊ शकत. जशी यशोदा भगवंतांना पकडू शकते, त्यांना ती उखळाला बांधू शकते, तर भगवंत असे त्यांच्या भक्तांच्या प्रेमापोटी भगवंत स्वतःला हरवून टाकतो. अजिंक्य जरी भक्त असले तरी ते यशोदेमुळे त्यांना बंधनात टाकता येत. तर हे का शक्य आहे? कारण त्यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार केला. तर भक्ती मार्गामध्ये जसे एखादा व्यक्ती, त्याला जर नशा करायचा असेल तर तो जर दुकानात जाऊन सिगरेट मागेल किंवा पानटपरीवर जाऊन सिगरेट मागेल, काही मागेल, तर तो दुकानदार त्याने जर पैसे दिले तर तो दुकानदार त्याला ते वस्तू देतो. तो बघत नाही की त्या व्यक्तीला त्याचा फायदा होईल की नुकसान होईल. त्याचं काम फक्त आहे की मला 10 रुपये भेटले तर मी त्याला 10 रुपये सिगरेट देईन. तर अशा प्रकारे देवदेवतांना सुद्धा कोणी यज्ञ करेल, त्यांची उपासना करेल, तर देवदेवता बघत नाहीत की तो व्यक्ती काय मागतो. ते बघतात की आम्हाला काही भेटलं का नाही. त्यामुळे देवी देवतांना काही भेटलं, त्यांना जर आहुती केली, त्यांना काही आपण आराधना केली, त्यासाठी देवदेवता त्या व्यक्तीला तसं फळ देतातच, त्यांना द्यावंच लागतं. जसे हिरण्यकशिपूने तपस्या करून ब्रह्माजींना काही व्रत मागितले, वरदान मागितले, तर त्यांना द्यावंच लागेल. तर भगवंतांच्या बाबतीत असं नाही. भगवंत आपलं कल्याण काय आहे ते बघतं. जर आपण भगवंत आपल्याला वरदान देत असतील आणि त्यामुळे आपण त्या वरदानामुळे भगवंतांचा जर विसर पडत असेल तर भगवंत ती गोष्ट आपल्याला देणार नाही. तर अशा प्रकारे भगवंतांची जेव्हा आपण आराधना करतो त्यावेळेस आपल्याला जीवनामध्ये भौतिक ऐश्वर्य येत नसेल तरी आपण त्या ऐश्वर्यावरती भगवंतांची कृपा होते असं समीकरण करायला नाही पाहिजे. की माझ्या जीवनात भरपूर पैसे आले, माझ्या जीवनात भरपूर सुख आलं म्हणजे मी भगवंताचा महान भक्त आहे, असं नाही. तर भगवंतांचं विस्मरण होणे ही सगळ्यात विपत्ती आहे. भगवंतांचं स्मरण होणे ही संपत्ती भक्तांसाठी. तर देवदेवतांच्या पूजेमध्ये आपल्याला भौतिक संपत्ती मिळते, पण भक्ती मिळेल की नाही याची काही शाश्वती नाही. तर भौतिकवादी लोक जे भगवंतांची देवीदेवतांची आराधना करतात ते कशाची आराधना करतात? धन आवे घर में, दुःख मिटे तन का, सुख आवे संपत्ती आवे, असं त्यांचं ते मागणं असतं. पण भक्त याउलट काय म्हणतो? न धनम न जनम न सुंदरीम कविता आंबा जगदीश. भगवंत मला काही नको या भक्ती जगत, मला फक्त तुमची प्रेमळ भक्ती पाहिजे. तर अशी भक्तांची प्रार्थना असते. याउलट ज्ञानी, कर्मी, योगी अशा लोकांची भौतिक जगातलीच मागणी असते आणि त्यासाठी ते देवदेवतांचं शरण घेतात. जरी त्यांना शास्त्र येत असतील, शास्त्रात कर्मकांड दिलेले आहेत, त्या कर्मकांडाचा ते स्वीकार करतात आणि त्यामध्ये ते देवदेवतांची उपासना करून देवदेवतांची त्यांना कृपा प्राप्ती. आणि काही जण हे निराकार, निर्विशेष अशी लोक उपासना करतात, जे भगवंतांची कांती आहे, ब्रह्मन, त्याची ती उपासना करतात आणि त्याद्वारे त्यांना भगवंतांच्या जी वैकुंठ लोकांच्या बाहेरचं जे ब्रह्मन प्रकाश आहे त्यात त्यांना प्रवेश मिळतो. तर ती या दोन्ही पद्धती शास्त्राचा आधार घेऊन देवदेवतांची पूजा करणे भौतिक सुखांसाठी आणि शास्त्राचा आधार घेऊन भगवंतांच्या कांतीमध्ये, ब्रह्मकांतीमध्ये लीन होणे, हे दोन्ही प्रकार हे याची निंदा इथं केलेली आहे. तर कधी कधी आपल्याला दिसतं की अरे भक्त पण देवतांची पूजा करतात. तर भक्त देवतांची पूजा करतात तर त्यांचा भाव कसा असतो?
जसं गोपी, वृंदावनातल्या गोपी जे सर्वात महान भक्त आहेत, ते सुद्धा कात्यायनीची पूजा करतात. तर ते काय ते पूजा करतात, कात्यायनीचं व्रत करतात, कात्यायनी व्रत. पण ते कात्यायनीला ते काय मागतात? हं? कात्यायनी महामाये महायोगी नदीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः इति मंत्रं जपस्तस्या पूजां चक्रू कुमारिका. तर गोपी जे वृंदावनातल्या गोपी आहेत, ते कात्यायनीला कात्यायनीची पूजा कुमारिका करतात, चांगला नवरा भेटावा म्हणून. तर वृंदावनातल्या गोपी सुद्धा कात्यायनीची पूजा करतात, पण ते असल्या नवऱ्याची मागणी नाही करत आहेत. तर ते कुणाची मागणी करतायत कात्यायनीला? की नंद गोपसुत, नंद महाराजांचा जो मुलगा आहे, कृष्ण आहे, तो आमचा पती व्हावा. तर या उद्देशाने ते देवी देवतांची पूजा करतात. तर ते देवी देवतांना भौतिक सुख मागत नाहीत. तर ते देवी देवतांना म्हणतात की मला कृष्ण मिळावा, मला कृष्ण भक्ती मिळावी. तर आपण सुद्धा जेव्हा देवी देवतांच्या मंदिरात जातो तर त्यांचा अनादर नाही करायला पाहिजे. आपण त्यांना नमस्कार केला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे की मला कृपा करून तुम्ही भगवंतांच्या सेवेत स्थिर ठेवा आणि मला भगवंतांच्या सेवेमध्ये रुची प्राप्त होईल, अशी आपण देवदेवतांना प्रार्थना करायला पाहिजे. तर ती प्रार्थना आपण देवदेवतांना करू तर तो अपराध नाहीये. पण देवदेवतांना जर आपण भौतिक गोष्टी मागू आणि मला भौतिक सुख पाहिजे, भौतिक ऐश्वर्य पाहिजे, तर ती चुकीची आराधना आहे. तर या श्लोकामध्ये प्रभुपाद 3 मुद्द्यांचा आपल्याला ज्ञान देत आहेत. 3 मुद्द्यावरती प्रभुपाद इथं आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिला मुद्दा आहे भगवंतांची अं, भगवंतांची भगवंतांचा स्तर. तर भगवंत काय, कोण आहेत, त्यांच्याबद्दल प्रभुपादांनी आपल्याला पहिलं शिकवलेलं आहे. दुसरी गोष्ट प्रभुपादांनी काय शिकवले की कोण लोक आहेत जे भगवंतांना समजू शकत नाहीत. आणि तिसरा प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये तिसरी गोष्ट आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा प्रकारे आपण भगवंतांना समजू शकतो, कशा प्रकारे आपण त्यांना भगवंतांची सेवा प्राप्त करू शकतो. तर या 3 मुद्द्यावरती प्रभुपादांनी आपल्याला या मंत्राच्या तात्पर्यामध्ये शिकवलेले. तर पहिली गोष्ट भगवंतांची स्थिती काय, भगवंतांचा स्तर काय. तर भगवंत संभूती आहेत, म्हणजे ते कुणावरतीही अवलंबून नाहीत. भगवंत पूर्ण पुरुषोत्तम आहेत. भगवंतांच्या द्वारे देवी देवता, ऋषीमुनी आणि सर्व जगाची उत्पत्ती होते. आणि भगवंत स्वतःला या भौतिक जगामध्ये त्यांच्या स्वेच्छेने भगवंत अवतरित होतात. तर ही आहे भगवंतांची स्थिती. ठीक आहे. आणि भगवंतांना कोण समजू शकत नाही? तर प्रभुपाद म्हणतात की 3 प्रकारचे लोक भगवंतांना समजू शकत. पहिली म्हणजे निराकारवादी, ज्यांना ब्रह्मज्योतीत विलीन व्हायचे, ही लोक भगवंतांना समजू शकत नाहीत. दुसरी लोक जे भगवंतांना एखाद्या देवी देवतासारखं समजतात किंवा देवी देवतांना भगवंत समजतात, तर अशी जी देवी देवताची उपासक आहेत ते भगवंतांना समजू शकत नाही. आणि तिसरे म्हणजे धर्मध्वजी, जी लोक धर्माचा आव आणतात आणि पोट भरण्यासाठी धर्माची धर्म अवलंबन करतात, भुवाबाजी करतात किंवा धर्मासाठी भक्ती करतो असं दाखवतात पोट भरण्यासाठी. तर या तिन्ही लोकांना भगवंत समजू शकत, ते भगवंतांना समजू शकत, हे तिन्ही प्रकारचे लोक. तर जे निराकारवादी आहेत ते त्यांच्या छोट्याशा मेंदूने भगवंतांना समजण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांची काय समज असते भगवंताबद्दल? की भगवंत निराकार. तर ही त्यांची समज असते. आणि ही कशा प्रकारे चुकीची समज आहे. त्यामुळे भगवंतांचे निराकार रूप
म्हणजे त्यांची ब्रह्मकांती आहे. पण भगवंतांना रूप आहे, भगवंतांचं भगवंत साकार आहे हे त्यांना मात्र कळत नाही. त्यामुळे भगवंतांना निराकार म्हणणे हे त्यांचं चुकीचं मानणं आहे. आणि अशा लोकांची अं, गंतव्यस्थान जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतात ते, तर ती लोक ब्रह्मज्योतीपर्यंत जाऊ शकतात. हं? देवदेवतांचे उपासक हे सगळे उच्च लोकात जाऊ शकतात, सत्यलोक, जनलोक, तकलोक, महालोक वगैरे. पण ते या भौतिक जगाच्या बाहेर नाही जाऊ शकत. आणि जे ब्रह्मज्योतीचे उपासक आहेत ते ब्रह्मज्योतीपर्यंत जाऊ शकतात, म्हणजे ब्रह्मांडाच्या बाहेर आणि वैकुंठाच्या बाहेर जी ब्रह्मज्योती आहे त्यामध्ये ते जाऊ शकतात. हं? तर अशा प्रकारे जे निराकारवादी लोक आहेत त्यांचं जे मोक्षस्थान आहे ते आहे ब्रह्मज्योती, त्या ठिकाणी ते जातात. आणि जे देवदेवतांचे उपासक आहेत त्यांचे काय समज आहे की भगवंत कृष्ण हे देवदेवतांसारखेच आहेत, अशी त्यांची समज असते. आणि ते देवदेवतांची का उपासना करतात? कारण त्यांना भगवंत ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम, तर भगवंत सर्व कारणांचे कारण आहेत हे त्यांना माहीत नसल्यामुळे किंवा ते इंद्रियतृप्तीच्या प्रलोभनामुळे त्यांचं मेंदू काम न करत असल्यामुळे किंवा इंद्रिय तृप्तीची फार तीव्र इच्छा असल्यामुळे किंवा भौतिक जे समस्या आहेत त्याचं निराकरण होण्यासाठी ते देवदेवतांना पूजा करतात. आणि अशा लोकांची गती जास्तीत जास्त ते उच्च कोटीत जे ब्रह्मांडामधले जे वरचे 7 लोक आहेत, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तिथं ते जाऊ शकतात जास्तीत जास्त. पण ते या ब्रह्मांडाच्या बाहेर भौतिक जग त्याग करून भगवंतांच्या वैकुंठ धामात ते प्रवेश करू शकतात. तर ही देवदेवतांची उपासना समस्या काय आहे त्याच्यात? तर देवदेवतेच्या उपासनेमुळे व्यक्ती या भौतिक जगातच राहतो, तो आध्यात्मिक जगात जाऊ नाही शकत. ती मोठी समस्या आहे. देवतांचे उपासक हे लोक दिव्य लोकात जाऊ शकतात किंवा जे योग साधना करतात ती लोक सुद्धा दिव्य लोकात जाऊ शकतात. म्हणजे याच जगामधले स्वर्गलोक मधले जे काही लोक आहेत वरचे ब्रह्म लोकापर्यंत त्यात ते प्रवेश करू शकतात. किंवा भौतिकवादी जे लोक आहेत ते एखादा ग्रह चंद्रलोकामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतात. तर असे असे या जे देवदेवतांचे उपासक आहेत त्यांचे अशा प्रकारचं गंतव्य आहे. आणि जे धर्माचे ढोंग करणारी लोक आहेत त्यांची काय इच्छा असते? ते धर्माचा स्वीकार करतात कारण त्यांना हे उपजीविकेचं साधन वाटतं. म्हणजे दुसरा कुठला धंदा करण्यापेक्षा भगवंतांची कथा करण्याचा धंदा करायचा किंवा भगवंतांसाठी गाणं म्हणून गायचं. पण त्यांचं काही भगवंतावरती प्रेम नसतं, ते फक्त आपले पोट भरण्यासाठी धर्माचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करतात. असे जे लोक आहेत ज्यांचा उद्देश स्वतःची इंद्रियतृप्तीच आहे, तर अशा लोकांना धर्मध्वजी म्हटली, म्हणजे ते धर्माचं फक्त देखावा करतात. तर अशा लोकांमध्ये विषयासक्ती गेलेली नसते. त्यांना विषयभोगाची आसक्ती असते. आणि कधी कधी ते गुरु म्हणून लोकांना आशीर्वाद देऊन त्यांच्याकडनं काही धन अर्जन करून आपलं जीवन ऐश्वर्यात घालवण्यासाठी ते या धर्माचं त्या आवंत. तर अशी लोक जे धर्माच्या नावाखाली लोकांना फसवत आहेत, अशा निरागस लोकांना ते त्यांची श्रद्धा त्या श्रद्धेला तडा देतात
अं, तर अशा मूर्ख धर्मध्वजी लोकांना जरी सरकार त्यांना शिक्षा देत नसेल तरी प्रभुपाद म्हणतात जे भगवंतांचं शासन आहे त्यामध्ये मात्र त्यांना शिक्षा होणार आहे. तर असे जे वरकरणी धर्माचं पालन करणारे लोक आचरण दाखवतात लोकांसाठी, तर अशा लोकांना भगवंतांची कृपा प्राप्त होत नाही. पण या लोकांना भगवंतांची शिक्षा प्राप्त होईल, भगवंताकडनं त्यांना शिक्षा प्राप्त होईल. तर अशी धर्मध्वजी लोक कधी कधी देवी उपासना करायला सांगतात किंवा कधी कधी ते लोकांना वाईट गोष्टी करायला सांगतात. आणि अशी लोक भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांचे ते अवहेलना करतात, त्यांचा ते आदर करत नाही, ते स्वतःलाच भगवंत मानतात. तर अशा प्रकारचे हे धर्मध्वजी लोकांचे कार्य आहेत. आणि अशा लोकांना कुठं जावं लागेल तर त्यांना नरक यातनेत जावं लागणार. हं? तरी जे वरून जरी ते धर्माचं पालन करतात असं दिसत असलं तरी त्यांच्या आतले हेतू भगवंतांची सेवा व्हावी, भगवंतांचं गुणगान व्हावं असं नसल्या कारणाने भगवंतांच्या नावाखाली जर ते पाप करत असतील, नाम के बल पर पाप, भगवंतांच्या नावावरती जे लोक पाप करतात अशा लोकांना अंधतामिश्र इथं जे वर्णन केलेले अशा नरकात त्यांना जावं लागतं. तर आपल्याला या जे 3 लोकांचे इथं आपल्याला प्रभुपादांनी सांगितले की कशा प्रकारे ते वेदाचं अध्ययन करून किंवा वेद विद्या जरी त्यांना प्राप्त झालेली तरी ते कशा प्रकारे 3 चुकीच्या मार्गाला लागतात. निराकारवादी बनतात ब्रह्म ज्योतीत लीन होण्यासाठी, किंवा ते देवदेवतांचे उपासक बनतात देवतांच्या जगामध्ये जाण्यासाठी, देवतांच्या लोकांमध्ये जाण्यासाठी, किंवा धर्माचं फक्त आव आणून भौतिक सुख या जगामध्ये प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात. तर असे 3 लोक जरी धर्माची उपासना करतात असं दिसतंय वरून, शुद्ध भक्त जशी उपासना करतात तशीच जरी ही लोक उपासना जरी करत असतील तरी या 3 प्रकारच्या लोकांना नरकातच जावं लागणार. जर आपण सुद्धा भगवंतांची आराधना करतो तर आपण या 3 प्रकारच्या चुकीच्या आराधना करायला नाही पाहिजे. तर योग्य आराधना करण्याचा काय मार्ग आहे? तर तो मार्ग कसा आपल्याला प्राप्त होतो त्यासाठी प्रभुपाद शेवटी सांगतायत की जर आपल्याला भगवंतांना समजून घ्यायचं असेल, कृष्ण से तोमार कृष्ण दित्य पर धाय तव पाचे पाचे आम्ही तो कांगाल कृष्ण कृष्ण बोली धाय तव पाचे. तर भगवंत कृष्ण हे शुद्ध भक्तांची संपत्ती, आणि आपण आध्यात्मिक दृष्टीने आपण पूर्णपणे निर्धन आहोत. तर आपल्याला काही जर भगवंतांच्या प्रेमाचं धन हवं असेल तर आपल्याला शुद्ध भक्तांचा आसरा घ्यायला पाहिजे, त्यांना प्रार्थना करायला पाहिजे, आणि त्यांच्या कृपेद्वारे त्यांनी जो मार्ग दिलेला आहे, आध्यात्मिक भक्ती मार्ग दिलेला आहे, त्याचा स्वीकार आपण करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण भगवंतांना समर्पित शरणागत होऊ तर आपण या अंधत्रामिश्र अशा लोकांमध्ये जाण्यापासून वाचू, किंवा स्वर्ग लोकांमध्ये जाण्यापासून वाचू, आणि आपण फक्त आध्यात्मिक जगाकडे जाण्याची आपली वाटचाल आपली होईल जर आपण भक्तांना किंवा भगवंतांना शरण जाऊ आणि त्यांना म्हणू की मला या भौतिक जगातलं काहीच नकोय, मला फक्त तुमची शुद्ध भक्ती पाहिजे. तर अशा भक्तांना या कचाट्यात ते सापडणार नाही, अंधतामिश्र नरकाच्या यातना वगैरे अशा ठिकाणी त्यांना जावं लागणार नाही. तर काही भागवतांमधले श्लोक आहेत जे भक्तीच्या मार्गाला किती त्या भक्ती मार्गाचा ते गौरव इथं आपल्याला समोर प्रस्तुत करतात. तर भागवतमधला हा श्लोक आहे, श्रेयम सुतीम भक्तिमुदस्यते विभो क्लिश्यन्ति ये केवल बोध लब्धे तेषामसो क्लेशले एव शिष्यते नान्यथा स्थूल तुषावत अवघातिनाम. तर भक्ती मार्गाचा स्वीकार जर आपण नाही केलो आणि आपण जर आध्यात्मिक गोष्टीमध्ये जरी भरपूर प्रयत्न केले तर ते प्रयत्न कसे आहेत, जसं
साळीमधनं भात हं, तांदूळ निघून जातो. त्यानंतर काय उरतं? फक्त सालपट उरतं. साळीचे टरफले उरतात. मग ते टरफल्यांना कितीही मारलं आपण, त्यातलं सार जर नसेल तर त्या टरफल्यांना मारून काही उपयोग नाही. तर अशा प्रकारे जे देवदेवता उपासना आहे किंवा जे निराकारवादी उपासना आहे किंवा जे धर्मध्वजी आहेत, असे तिघांची उपासना कशी आहे? एखाद्या भुसाला जर लोक त्याला आपटत जरी असतील, त्याला मारत जरी असतील, तर त्या भुसातनं काही तांदूळ येणार नाही बाहेर, कारण तो भुसाच आहे. जर साळी असली असते तर त्यातनं तांदूळ बाहेर आले असते. तर अशा प्रकारे ज्यामध्ये भक्तीचा काहीही लवलेश नाही, अशा अशा आराधनेला काही किंमत नाही. ही पद्धत काय आहे? ती भगवंतांची भक्ती. पुरे हि भुवनं बहूपि योगिनस्तत्त्व त्वदर्पितेहा निज कर्म लब्धया विबुद्ध भक्तेव कथोपनीतया प्रपेदिरे अच्युते गतिं परम. तर शुद्ध भक्तांनी स्वतःचे कर्म वगैरे त्याग करून भगवंतांची अनन्य भावाने उपासना केल्या कारणाने त्या लोकांना भगवंतांच्या धामात प्रवेश प्राप्त होतो, कारण ते भगवंतांना पूर्णपणे शरणागत असतात. तर ही योग्य पद्धत आहे भगवंतांची आराधना करण्याची. तर अयोग्य पद्धत आहे ब्रह्मलीन होण्याचा मार्ग आहे, तो अयोग्य आहे. किंवा देवदेवतेची पूजा करून भौतिक सुख प्राप्त करणे, ते अयोग्य आहे. तिसऱ्या धर्माचा आव घेऊन भौतिक सुखातच त्याची वृद्धी करणे, तो सुद्धा चुकीचा मार्ग आहे. तर अशा प्रकारे या श्लोकात आपल्याला चुकीचा मार्ग काय आणि बरोबर काय ते श्लोकात सांगतात. कुणाला काही प्रश्न आहे या एवढ्या ह्याच्यावरती? तर आपण जाऊ 13वा श्लोक. अन्यदेवाहु संभवात् अन्यदाहुरसंभवात् इति शुश्रुमधीराणां येनस्तदच्युतचक्षुरे. असे म्हटले जाते की सर्व कारणांचे कारण भगवंतांचे पूजन केल्याने एक प्रकारचे फळ मिळते, तर जे परमसत्य नाही त्याची पूजा केल्याने दुसऱ्या प्रकारचे फळ मिळते. हे सर्व त्या धीर पुरुषांकडून ऐकायला मिळते ज्यांनी त्यांचे स्पष्टपणे वर्णन केले आहे. वाचा. हरे कृष्ण. या मंत्रामध्ये धीर पुरुषाकडून श्रवण करण्याची पद्धत मान्य करण्यात आली आहेत. प्राकृत जगातील परिवर्तनामुळे विचलित न होणाऱ्या प्रामाणिक आचार्याकडून श्रवण केल्याशिवाय दिव्य ज्ञानाची गुरुकिल्ली लाभणे शक्य नाही. आपल्या धीर आचार्याकडून श्रुती, मंत्र किंवा वैदिक ज्ञान श्रवण करणारे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु वैदिक शास्त्रात उल्लेख न केलेले काही प्रस्तुत करीत नाहीत. भगवद्गीतेत 9.25 स्पष्ट सांगितले आहे की पितरांची पूजा करणारे पितृलोकात जातात. या जगात राहण्याची योजना आखणारे जडवादी लोक इथेच राहतात आणि सर्व कारणांचे परम कारण श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणाची पूजा न करणारे त्यांचे अनन्य भक्त भगवत धामात त्यांची प्राप्ती करतात. येथे श्री ईशोपनिषदातही अशी पुष्टी केली आहे की विभिन्न प्रकारची पूजा केल्याने विभिन्न प्रकारचे फळ प्राप्त होत असते. भगवंताच्या पूजनाने आपण निश्चित भगवत धामात त्यांची प्राप्ती करू. चंद्रदेव किंवा सूर्यदेवांसारख्या देवतांची पूजा केली तर निशंकपणे त्यांच्या ग्रहाची प्राप्ती करू, आणि जर योजना अयोग्य काम चलाऊ राजकीय तडजोडीचे ओझे वाहू या अभद्र ग्रहावरच आपल्याला राहायचे असेल तर निश्चितच आपण तसे करू शकतो. अधिकृत शास्त्रात असे कुठे सांगितलेले नाही की काही करून किंवा कोणाची पूजा करून
आपण शेवटी एकच उद्दिष्ट प्राप्त करू शकतो असे मूर्खपणाचे सिद्धांत प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेबरोबर काही संबंध नसलेले स्वयंघोषित गुरु मांडतात. एक प्रामाणिक आध्यात्मिक गुरु कधीच म्हणणार नाही की सर्व मार्ग एकच लक्ष्याकडे अग्रेसर करतात. तसे स्वतःच्या मनाने देवी देवतांची, भगवंताची किंवा इतर कोणाची पूजा करून कोणीही त्या लक्ष्याची प्राप्ती करू शकतो. एक सामान्य मनुष्याला सुद्धा समजेल की एका विशिष्ट जागेचे तिकीट काढल्यानंतर आपण त्या ठिकाणीच पोहोचू शकतो. एखाद्याने कलकत्त्याचे तिकीट काढले असेल तर तो कलकत्त्यालाच जाईल, मुंबईला नव्हे. परंतु तथाकथित गुरु म्हणतात की कोणताही मार्ग अथवा सर्वच मार्ग आपल्याला परम ध्येयाची प्राप्ती करू देतात. अशा प्रकारच्या तुच्छ लौकिक व तडजोडीच्या घोषणा ऐकून अनेक मूर्ख जीवांना भुरळ पडते आणि आत्मसाक्षात्काराच्या स्वनिर्मित पद्धतीने ते जीव गर्वाने फुगून जातात. या उलट वैदिक आदेश मात्र अशा पद्धतीनं मान्यता देत नाहीत. तेव्हा जोपर्यंत एखाद्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून ज्ञान मिळत नाही तोपर्यंत त्याला खरे ज्ञान प्राप्त होत नाही. भगवद्गीतेत 4.2 भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्ष विदुहा स कालेनेह महता योगो नष्टः परंतप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्याला यथार्थ रूपात लुप्त झाल्यासारखे दिसते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण भूतलावर उपस्थित होते त्यावेळी भगवद्गीतेत वर्णिलेल्या भक्तियोगाच्या तत्वांना ग्लानी आली होती. म्हणून भगवंतांनी आपला सर्वात घनिष्ठ भक्त आणि सखा अर्जुन यांच्यापासून पुन्हा गुरु शिष्य परंपरा आरंभ केली होती. भगवंतांनी अर्जुनाला स्पष्टपणे म्हटले, भगवद्गीता 4.3 की तो त्यांचा भक्त व मित्र असल्यामुळे केवळ तोच भगवद्गीतेची तत्वे समजू शकत होता. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जो भगवंताचा सखा आणि भक्त नाही त्याला गीता मुळीच समजणार नाही, किंवा जो अर्जुनाच्या परिचिन्हाचे अनुसरण करतो तोच भगवद्गीता समजू शकतो. सध्या या उदांत संवादाचे अनेक भाष्यकार आणि अनुवादक आहेत. हे भाष्यकार भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांनी अर्जुनाला दिलेल्या आदेशाबद्दल काहीच जाणीत नाहीत. असे भाष्यकार भगवद्गीतेतील श्लोकाचे माननाप्रमाणे अर्थ लावतात आणि तिच्या नावाखाली अनेक तुच्छ सिद्धांत मांडतात. या भाष्यकारांचा श्रीकृष्ण किंवा त्यांचे शाश्वत धाम यापैकी कशावर विश्वास नसतो, तेव्हा भगवद्गीते स्पष्टीकरण ते कसे काय करू शकतात? श्रीकृष्ण भगवद्गीतेत 7.20 ते 23 स्पष्ट सांगतात की बुद्धी गमावलेले लोक शूद्र वरदानाकरिता इतर देवतांची पूजा करतात आणि शेवटी असा सल्लाही देतात की आपण सर्व धर्माचा त्याग करून केवळ त्यांनाच शरणागत गेले पाहिजे. भगवद्गीता 18.66 जे सर्व पापातून मुक्त झाले आहेत केवळ तेच भगवंतावर अशी दृढ श्रद्धा दाखवू शकतात. बाकी सर्व लोक आपल्या अनधिकृत अशा तुच्छ पूजाविधींना घेऊन भौतिक स्तरावरच गिरट्या घालत राहतील व शेवटी सर्व मार्ग एकाच लक्ष्याकडे जातात. या चुकीच्या समजुतीमुळे खऱ्या मार्गापासून भ्रष्ट होतील. श्री ईशोपनिषदाच्या या मंत्रातील संभावत किंवा परम कारणांच्या पूजनाने हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. भगवान श्रीकृष्ण आदि पुरुष असून अस्तित्वातील प्रत्येक वस्तू त्यांच्यापासून उत्पन्न झाली आहेत. भगवद्गीतेत 10.2 श्रीकृष्ण म्हणतात, अहम सर्वस्य प्रभो मतः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः. मीच सर्व प्राकृतिक आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता आहेत. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणापूर्वक मला भजतात. या ठिकाणी भगवंतांनी स्वतःविषयी वर्णन केले आहेत. सर्वस्य प्रभोः हे शब्द असे सूचित करतात की ब्रह्मा, विष्णू आणि शिवासहित सर्वांची उत्पत्ती श्रीकृष्णांपासून होते. प्राकृतिक जगातील वरील 3 प्रमुख देवतांची उत्पत्ती भगवंतापासूनच होत असल्यामुळे
भौतिक आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक वस्तू भगवंतापासून निर्मित होते असे समजले पाहिजे. अथर्व वेदात गोपाल तापनी उपनिषदात 1.24 असे म्हटले आहे की ब्रह्मदेवाच्या आधी अस्तित्वात असणारे व ब्रह्मदेवांना वैदिक ज्ञान प्रदान करणारे तेच भगवान श्रीकृष्ण. त्याचप्रमाणे नारायण उपनिषदात श्लोक 1 असे म्हटले आहे की त्यानंतर भगवान नारायणांना जीव उत्पन्न करावयाची इच्छा झाली. अशा रीतीने नारायणापासून ब्रह्मदेव प्रगटले. प्रजापतीची उत्पत्ती त्यांनी केली. इंद्राला निर्माण त्यांनीच केले. तसेच अष्टवसू, 11 रुद्र आणि 12 आदित्यांनाही त्यांनीच निर्माण केले आहेत. असे नारायण हे श्रीकृष्णांचे पूर्वांश असल्यामुळे नारायण आणि श्रीकृष्ण एकच आहेत. नारायण उपनिषदात श्लोक 4 पुढे असे म्हटले आहे की देवकी पुत्र श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहेत. श्रीपाद शंकराचार्य हे वैष्णव किंवा साकारवादी संप्रदायाचे नसून सुद्धा भगवान नारायण हेच परम कारण आहेत या गोष्टीचा स्वीकार करतात. अथर्व वेदात महाउपनिषद असे म्हटले आहेत की ज्या वेळी ब्रह्मा, शिव, अग्नी, जल, तारा, सूर्य किंवा चंद्र यापैकी कोणीच अस्तित्वात नव्हते त्यावेळी केवळ नारायण अस्तित्वात होते. भगवंत कधीही एकटे राहत नाही तर आपल्या इच्छेप्रमाणे सृष्टी निर्माण करतात. स्वतः भगवान श्रीकृष्णाने मोक्ष धर्म या शास्त्रात म्हटले आहे की मी प्रजापती आणि रुद्रांना निर्माण केले आहे. माझ्या मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माझ्याविषयी पूर्ण ज्ञान नसते. वराह पुराणातही म्हटले आहे की नारायण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्यापासून चतुर्मुख ब्रह्मा आणि भविष्यात सर्वज्ञ झालेल्या रुद्रांची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे सर्व वैदिक शास्त्रात सिद्ध करण्यात आले आहे की नारायण किंवा श्रीकृष्ण हेच सर्व कारणाचे कारण आहेत. संहितेतही 5.1 सांगितले आहे की सर्व जीवात्म्यांना आनंद देणारे आणि सर्व कारणांचे मूळ कारण असणारे श्रीकृष्ण गोविंद हेच भगवान आहेत. खऱ्या विद्वानांना ही गोष्ट थोर साधूंकडून आणि वेदशास्त्रातील पुराव्यावरून जाणून घेता येते आणि म्हणून ते श्रीकृष्णांना सर्व जाणून त्यांचे पूजन करतात. ते केवळ श्रीकृष्णाचेच पूजन करीत असल्यामुळे त्यांना बुध किंवा खरे विद्वान म्हणतात. ज्यावेळी आपण धीर आचार्याकडून दिव्य संदेश श्रद्धा व प्रेमपूर्वक श्रवण करतो त्यावेळी श्रीकृष्ण सर्व आहेत या विधानांची सत्यता प्रस्थापित होते. ज्याला श्रीकृष्णांवर श्रद्धा किंवा प्रेम नाही त्याला हे सोपे सत्य पटवून देणे शक्य नाही. श्रद्धाहीन लोकांना भगवद्गीतेत 9.11 मूढ किंवा गाढव म्हटले आहेत. धीर पुरुषांकडून पूर्ण ज्ञान न मिळाल्याने असे मूढ भगवंताचा उपहास करतात. मायाशक्तीच्या भोवऱ्यात सापडून विचलित झालेल्या कोणीही आचार्य होण्यास योग्य नसतो. भगवद्गीता श्रवण करण्यापूर्वी कुटुंब आणि समाज यांच्यावरील स्नेहातिरेकामुळे भौतिक भोवऱ्यात सापडून अर्जुन विचलित झाला होता. त्यामुळे त्याला लौकिक जगातील परोपकारी अहिंसक मनुष्य भावाचे होते. परंतु जेव्हा तो भगवंताकडून भगवद्गीतेचे वैदिक ज्ञान ऐकून बुध झाला तेव्हा त्याने आपला निर्णय बदलला आणि कुरुक्षेत्राच्या युद्धाची योजना आखणारे त्या भगवान श्रीकृष्णांचा तो भक्त झाला. आपल्या तथाकथित नातेवाईकांबरोबर युद्ध करून अर्जुनाने भगवंताची पूजा केली आणि या रीतीने तो शुद्ध भक्त झाला. भगवद्गीता आणि श्रीमद भागवतातील वर्णन केलेल्या कृष्ण विज्ञानाच्या 12व्याचे ज्ञान नसलेले मूर्ख लोक एका नकली कृष्णाची निर्मिती करतात. परंतु अर्जुनाने दाखविलेले नैपुण्य केवळ खऱ्या श्रीकृष्णाचे पूजन केल्यावरच शक्य आहे. नकली कृष्णाची पूजा केल्यावरचे नव्हे. वेदांत सूत्राप्रमाणे उत्पत्ती आणि स्थितीचे उगमस्थान म्हणजे संभूत, तसेच प्रलयानंतर जे काही उरते ते देखील संभूतच असते. जन्मादस्य यतः श्रीमद भागवत हे वेदांत सूत्रावर त्यांच्या लेखकाने व्यासदेव लिहिलेले स्वाभाविक भाष्य आहे. त्यात म्हटले आहे की सर्व उत्पत्तीचे उगमस्थान दगडाप्रमाणे निर्जीव नसून अभिज्ञ किंवा पूर्ण चेतनामय आहेत. आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण सुद्धा भगवद्गीतेत 7.26 सांगतात की त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य संपूर्ण ज्ञात आहेत आणि शिव, ब्रह्मादी देवांसहित कोणीही त्यांना पूर्णपणे जाणत नाही.
भौतिक अस्तित्वाच्या लाटेचे तडाखे खाऊन त्रस्त झालेले अधर्म शिक्षित आध्यात्मिक नेते निश्चितच त्यांना पूर्णपणे जाणत नाहीत. संपूर्ण मानव समाजालाच पूज्य समजून ते काहीतरी तडजोड करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना माहीत नसते की अशी पूजा केवळ कल्पनाच आहे, कारण अखिल समाज परिपूर्ण नाही. या आध्यात्मिक नेत्यांचा असा प्रयत्न म्हणजे झाडाच्या मुळात पाणी घालण्याऐवजी पानावर पाणी घालण्यासारखे आहेत. मुळावर पाणी घालणे हे नैसर्गिक पद्धत आहेत, परंतु असे त्रस्त नेते मुळापेक्षा पानाकडे अधिक आकर्षित होतात. पानावर सतत पाणी ओतले तरी पोषणाच्या अभावी सर्व काही सुकून जाणार. श्री ईशोपनिषद आपल्याला असा सल्ला देते की झाडाच्या मुळावर पाणी घातले पाहिजे. झाडाचे मूळच अंकुराचे उगमस्थान असते. अखिल मानवतेच्या भौतिक देहाची सेवा करून त्यांची पूजा करणे कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही, आणि अशी सेवा आत्म्याच्या सेवेपेक्षा निम्न आहेत. कर्माच्या नियमाप्रमाणे निरनिराळ्या शरीराच्या जन्माचे मूळ कारण आत्मा असतो. वैदिक सेवा, समाजसेवा आणि शैक्षणिक सुविधांनी मानव समाजाची सेवा करावयाची व त्याच वेळी कत्तलखान्यात मुक्या बिचाऱ्यांची प्राण्यांची गळे कापावयाचे, याला आत्म्याची सेवा म्हणता येणार नाही. जीवात्मा सतत विभिन्न प्रकारच्या शरीरात जन्म, मृत्यू, चरा आणि व्याधी ही भौतिक दुःखे भोगत असतो. मनुष्य जीवनात जीवात्मा आणि भगवंताबरोबरचे विस्तृत नाते पुनर्प्रस्थापित करून या जंजाळातून सुटण्याची एक संधी दिली जाते. संभूत किंवा परम पुरुषाची शरणागती कशी घ्यावी याचे तत्वज्ञान शिकवण्याकरिता भगवंत स्वतः अवतरित होतात. पूर्ण प्रेम आणि शक्तीने भगवंताचे पूजन करण्यास व त्यांना शरण जाण्यास शिकविणे हीच मानवतेची खरी सेवा होय. श्री ईशोपनिषदाच्या या मंत्राची हीच शिकवण आहेत. या कलहाच्या युगात भगवंताची पूजा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच भगवत लीलांचे श्रवण कीर्तन करणे. परंतु मानसिक तर्क करणाऱ्या लोकांना या लीला काल्पनिकच वाटतात, म्हणून ते लीलांचे श्रवण करण्यास तयार नसतात आणि भोळ्या भाबड्या जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याकरिता निरर्थक शाब्दिक गप्पा मारतात. श्रीकृष्ण लीलांचे श्रवण करण्याऐवजी असे नकली गुरु आपल्या अनुयायांना स्वतःचेच गुणगान करण्यास प्रोत्साहित करून स्वतःची जाहिरात करतात. आधुनिक काळात अशा पाखंडींची संख्या बरीच वाढली असून भोळ्या जनतेला अशा ढोंगी आणि नकली अवतारांच्या अपवित्र प्रचारापासून वाचवणे म्हणजे शुद्ध भगवत भक्तांसमोर एक मोठी समस्या होऊन बसली आहे. आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांकडे सर्व उपनिषदे अप्रत्यक्षरित्या लक्ष वेधतात, परंतु सर्व उपनिषदांचे सार असलेली भगवद्गीता सरळ त्यांच्याकडेच अंगुली निर्देशक करते. म्हणून भगवद्गीता किंवा श्रीमद भागवतातून श्रीकृष्णाचे यथारूप श्रवण करावे. तसे केल्याने आपले मन सर्व अभद्र गोष्टीपासून शुद्ध होते. श्रीमद भागवतात 1.2.17 म्हटले आहे की भगवंताच्या लीला श्रवणाने भक्त भगवंताचे लक्ष वेधून घेतो. प्रत्येकाच्या हृदयात स्थित भगवंत त्या भक्ताला योग्य मार्गदर्शन करून मदत करतात. भगवद्गीता ही 10.10 पुढील शब्दात यांची पुष्टी करते. ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. भगवंताच्या आंतरिक मार्गदर्शनामुळे भक्ताच्या हृदयातील रज तम गुणापासून उत्पन्न झालेले सर्व अभद्र नष्ट होतात. अभक्त नेहमीच रज तम गुणांच्या प्रभावाखाली असतात. रजोगुणी मनुष्य भौतिक लालसेपासून मुक्त होऊ शकत नाही आणि तमोगुणी मनुष्य तो कोण आहे किंवा भगवंत कोण आहे ते जाणत नाहीत. म्हणून रज किंवा तम गुणांचा प्रभाव असताना आत्मसाक्षात्कार होण्याची शक्यताच नसते. मग भले ते धार्मिकपणाची किती सोंग आणतो. भगवत कृपेने भक्त हा रज आणि तम गुणापासून मुक्त होऊ शकतो. अशा प्रकारे एक भक्त पूर्ण ब्राह्मणत्वाचे लक्षण अर्थात सत्वगुणाची प्राप्ती करतो. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर एखाद्याने भक्तियोगाच्या मार्गाचे अनुसरण केले तर कोणीही ब्राह्मण होऊ शकतो. श्रीमद भागवतातही 2.4.12 म्हटले आहे, किरांतहुना नध्रम पुलिंद पुलकषः अभिरम शुभम यवना खसादयः
ये सन्ये च वापा येरपाशयाशया शुद्धंती तस्मै प्रभविष्णवे नमः. नीच कुळातील जन्मलेली कोणतीही व्यक्ती भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध होऊ शकते, कारण भगवंताचे सामर्थ्य अद्वितीय आहेत. ब्राह्मणत्वाचे गुण संपादन केल्याने मनुष्य सुखी होतो व भगवत भक्ती करिता उत्साहित होतो. भगवत विज्ञान त्यांच्या समोर आपोआप प्रगट होते. ते प्रगट झाल्यावर तो हळूहळू भौतिक आसक्तीतून मुक्त होत जातो व त्याचे संशय खरोखर मन भगवत कृपेने स्फटिकासारखे स्वच्छ होते. ही अवस्था प्राप्त होताच तो मुक्त होऊन परोपरी भगवंताचे दर्शन करू शकतो. या मंत्रानुसार संभवाची ही पूर्ण अवस्था होय. हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये प्रभुपाद आपल्याला संभूती आणि असंभूती त्यांच्या उपासनेचं फळ याबद्दल आपल्याला प्रभुपाद सांगतायत. तर भगवंतांची भक्ती केली तर आपलं भाग्य भगवंतांच्या धामात जाऊन त्यांची सेवा करण्याचं असणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला साधू संतांची आणि प्रामाणिक शास्त्रांचा अध्ययन या दोन गोष्टींद्वारे गुरु साधू शास्त्र याच्या आधारे आपल्याला भक्तीचं खरं फळ प्राप्त होऊ शकतं. तर जर आपण भगवंतांची आराधना नाही केली, देवदेवतांची आराधना केली किंवा जे निराकार ब्रह्मन आहे त्याची आराधना केली किंवा फक्त देखावा म्हणून पोट भरण्यासाठी श्रद्धा न ठेवता ठीक जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी जर लोकांनी काही आराधना केली तर त्याचं फळ वेगळं असणार. तर भगवंतांची योग्य आराधना तर ही भगवंतांची जी योग्य आराधना आहे आपल्याला कशी कळेल ते पहिलं प्रभुपाद स्पष्ट करतायत. त्यानंतर प्रभुपाद म्हणतायत की का फक्त भगवंतांचीच आराधना करायची, मी कुठल्याही व्यक्तीची आराधना करेल. तर असे जे लोक म्हणतात तर त्यांचं फळ काय असणार, चुकीची आराधनेचं फळ काय, ते प्रभुपाद समजावतात. तर चुकीची आराधना केली असेल कसं फळ मिळतं ते सांगतायत, आणि जर योग्य आराधना केली त्याचं फळ काय. मग यानंतर काही लोकांच्या मनात विचार येतो की मला समाजाचं कल्याण करायचं. तर खरं समाजाचं कल्याण काय त्याबद्दल प्रभुपाद सांगतो. आणि मग प्रभुपाद खरी आराधना भगवंतांची त्याचे उदाहरण देतात. आणि मग त्यानंतर उदाहरण पण देतात आणि त्याबरोबर शास्त्राच्या सिद्धांत आहेत त्याद्वारे प्रभुपाद आपल्याला भगवंतांची योग्य आराधनेची पद्धत त्याचा सिद्धांत आपल्याला सांगतात. आणि अशा भगवंतांची आराधना करण्याची पद्धत आहे त्याच्या मागे जे आपलं मनोविज्ञान आहे किंवा लॉजिक म्हणजे विचारसरणी
ते काय आहे? कशी असली पाहिजे त्याबद्दल प्रभुपाद चर्चा करतात. आणि मग त्यानंतर कुठली लोक भगवंतांची आराधना करायचं अस्वीकार करतात, अशी लोक कोण आहेत त्याबद्दल प्रभुपाद सांगतात. आणि मग प्रभुपाद त्यानंतर सांगतात की खरी पद्धत भगवंतांची आराधनेची योग्य पद्धत कशी आहे ते सांगतात. आणि मग सर्वात शेवटी प्रभुपाद सांगतात की भगवंतांची योग्य आराधना केल्याने आपल्याला काय लाभ होणार आहे. तर अशा प्रकारे प्रभुपाद संभूती आणि असंभूती, भगवंतांची आराधना व अन्य जे भगवंतांना सोडून जे काही अन्य वस्तू आहेत किंवा विचार आहेत त्यांची आराधना, यांचे काय फळ आहे त्यावरती, या श्लोकावरती आपल्याला प्रभुपाद समजावतात. तर आता एक एक मुद्दा आहे. तर आपण भगवंतांची आराधना कुणाकडनं शिकू शकतो, हा पहिला तो प्रश्न आहे. तर ती भगवंतांची आराधना आपण फक्त भगवंतांच्या शुद्ध भक्तांद्वारे समजू शकतो, जे परंपरेत येत आहे. आणि हे जे आचार्य आहेत ते जे बोलतायत तसं ते वागतात, तसं त्यांचं आचरण असतं. अशा व्यक्तीलाच आचार्य केलं जातं. बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले. असं नाही की व्यासनावरती ते एक बोलतायत आणि त्यांच्या जीवनामध्ये ते दुसरंच काहीतरी करतात. अशा व्यक्तीला आचार्य नाही म्हणत. तो तर भोंदू व्यक्ती. त्यांचं जरी वरती त्यांना लोकांनी त्यांना पदवी दिली आचार्याची, तरी त्याचा काही उपयोग नाही. कारण ते जे बोलतात ते आचरणात आणत नसतील तर ते कसले आचार्य. तर खरे आचार्य असे आहेत की ज्यांनी आपले जीवन भगवंतांना समर्पित केलेले, त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या बोलण्यामध्ये काहीही फरक नाही. ते जसे बोलतात तसंच त्यांच्या जीवनात ते वागते. तर अशा भक्तांकडनं आपण हे ज्ञान घेतलं पाहिजे. आणि का ह्यांच्याकडनं का आपण आचार्याकडनं किंवा शुद्ध भक्ताकडनं घ्यायला पाहिजे? कारण ते जे भक्त आहेत, जे गुरु शिष्य परंपरेत आलेले जे भक्त आहेत किंवा जे आचार्य आहेत, ते कधीही भगवंतांच्या आदेशाच्या बाहेरचं काहीही ते तुम्हाला सांगणार नाहीत. त्यांचं प्रत्येक वाक्य हे भगवंतांचंच वाणीचा पुनरुच्चारण असतं. ते मनाचं काही त्यात टाकत नाही. धर्मंतु साक्षात भगवतपर्यंत, जे भगवंत बोलले त्याच धर्माचा ते प्रचार करतात. आणि त्यांना सुद्धा त्यांच्या गुरुकडनं ते ज्ञान प्राप्त झालेलं असतं. तर हे परंपरेतनं आलेले व्यक्ती असतात. तर दुसरा मुद्दा प्रभुपाद सांगतायत की ठीक आहे, मला ज्याला मला आराधना करायची त्याला मी आराधना करेन, मी देवदेवतांची आराधना करेन. तर प्रभुपाद म्हणतायत की देवी देवतांची आराधना केल्याने जे फळ मिळणार आहे आणि कृष्णाची भगवंतांची आराधना केल्याने जे फळ मिळणार आहे ते सारखं नसणार आहे. कारण जर समजा कोणी कलकत्त्याचं तिकीट काढले तर त्या व्यक्तीची ट्रेन कलकत्त्याला नेऊन सोडेल, त्याला मुंबईला नाही सोडणार. तशा प्रकारे जर देवदेवतांची उपासना कोणी केली तर तो देवी देवतांच्या लोकात जाईल, तो भगवंतांच्या धामात वैकुंठात नाही जाऊ शकत. काय ते पितृनी आणते पितृवत्ता, देवाने आणते जे लोक देवांची पूजा करतात ते देव लोकात जातात, जे पितरांची पूजा करतात ते पितृ लोकात जातात, आणि जे लोक भगवंतांची आराधना करतात ते भगवंतांच्या धामात जातात. तर आपण जर चुकीचा रस्ता पकडलाय तर त्याचं गंतव्यस्थानी आपण जाणार आहे. ज्या लोकांनी मुंबईचा रस्ता पकडलाय त्या मुंबईला जातील, पण असं कधीच होणार नाही की मुंबईचा रस्ता पकडलाय तो दिल्लीला जाईल, असं नाही होणार. तर आपण जर भौतिक इंद्रिय सुखाच्या मार्गाला लागू तर त्यामध्ये आपल्या मनात विचार नाही यायला पाहिजे की मी भगवद्धामातच जाणार आहे, असं नाही. तर आपल्याला तो मार्ग स्वीकारावा लागतो आणि त्या मार्गावरती आपल्याला आचरण करावं लागतं त्या मार्गानुसार. तर चुकीचा जर आपण आराधना केली तर त्याचं फळ काय?
तर ते आपल्याला भगवंतांची प्राप्ती त्याद्वारे होणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला देवदेवतांच्या लोकात किंवा जी गती आपल्याला पाहिजे होती, म्हणजे ब्रह्मज्योती वगैरे, असं त्यांना मिळेल. आणि अशी देवदेवतांचे उपासक असतात त्यांच्यात अहंकार पण येतो. तर मग प्रभुपाद म्हणतात की खरी उपासना काय, खरी आराधना काय. मग प्रभुपाद उदाहरण सांगतायत, संभवात म्हणजे भगवंत कृष्णांची आराधना करणे. तर जर लोक म्हणत असतील, अरे भगवंतांची सेवा केल्याने काय, मानव सेवाच माधव सेवा आहे, तर ते चुकीचे. मानव सेवा आणि माधव सेवा नाही होत. पण जर माधव सेवा कोणी केली तर त्याची मानव सेवा होते. तर प्रभुपाद म्हणतात, जर कोणी कृष्णांना जर प्रसन्न करेल, यस्मिन तुष्टे जगत तुष्ट, जर भगवंत प्रसन्न झाले तर सगळे जग संतुष्ट होणार आहे. तर प्रभुपाद इथे उदाहरण देत आहेत की झाडाला जर पाणी टाकायचं असेल, पाना फुलांना जर पाणी टाकायचं असेल, तर आपण प्रत्येक पानाला आणि प्रत्येक कळीला जर पाणी टाकत बसलो तर त्यांना पुष्टी नाही होणार आहे त्यांची. तर भगवंत हे सर्वांचे उद्गम आहेत. त्यांची आराधना जर आपण करू तर सर्व प्राणी मात्र सर्व संतुष्ट होतील. ही योग्य पद्धत आहे. जर तुम्हाला समाजाचं कल्याण करायचं असेल, तर समाजाचं कल्याण करायचं असेल तर भगवंतांची भक्ती करा, भगवंतांची आराधना करा. आणि हा समाज भगवंतावरती आधारित आहे, तर त्यामुळे त्यांचं पण कल्याण होईल. जसं द्रौपदी, तिच्याकडे जेव्हा दुर्वास मुनी त्यांचे 60,000 शिष्याने घेऊन येतात आणि द्रौपदीचं नुकतंच अन्न अक्षय पात्रामध्ये ती प्रसाद घेतल्यानंतर ते अक्षय पात्र दुसऱ्या दिवशीपर्यंत काम करत. तर मग त्यावेळेस सगळे युधिष्ठिर महाराज यांना सर्वांना चिंता पडली. आता हे तर दुर्वास मुनी तर आता येणार आहेत, त्यांच्या 60,000 शिष्यांना त्यांना आंघोळीला आपण पाठवले, तर त्यांना कसं संतुष्ट करणार, आपल्याला काहीच नाही त्यांना खाऊ घालायला. मग त्यावेळेस कृष्णांचं स्मरण होतं. मग कृष्ण भगवंत तिथं येतात आणि म्हणतात द्रौपदीला, काही तुझ्याकडे उरलंय का बघ. तर त्यामधला एक दाणा भगवंत खातात. आणि जेव्हा भगवंत खातात ते एक दाणा, एक अन्नाचं कण खातात, तर त्याद्वारे सर्व सृष्टींचं संतुष्टी होते. तिकडं जे स्नान करायला गेलेले दुर्वास मुनी आणि त्यांचे शिष्य, ते सगळे ढेकर द्यायला चालू करतात. त्यांचं पोट सगळ्यांचं भरलेलं असतं. आणि मग भगवंत कृष्ण म्हणतात की भीमाला पाठवा त्यांना निरोप द्यायला, की प्रसाद आहे, या. तर जेव्हा भीम जाऊन तिथं सांगतो की प्रसाद तयार आहे, या तुम्ही सर्व प्रसाद घ्या, तर भीमेच्या गदाला बघून सगळे ब्राह्मण पळून जातात. तर ही भगवंतांची आराधना केल्याने सर्वांना संतुष्टी होतात. सर्व मानव जाती संतुष्ट होते. मानव काय, सगळे पशु जाती, सर्व अखिल ब्रह्मांड संतुष्ट होत. त्यामुळे आपण सर्वांना प्रसन्न करायचा प्रयत्न केला, तर एकाला प्रसन्न केलं तर दुसरा नाराज होतो, दुसरा केलं तर तिसरा नाराज होतो. तर यामध्ये कधीच आपण सर्वांना संतुष्ट करू शकतो. पण भगवंतांना जर आपण संतुष्ट केलं तर सर्व प्राणी मात्र संतुष्ट होतात, हे प्रभुपाद समजावतात. आणि त्यानंतर प्रभुपाद उदाहरण देतात की योग्य आराधनेची पद्धत काय. त्यासाठी ते अर्जुनाची उदाहरण देतात. अर्जुन जेव्हा भगवंतांकडनं उपदेश घेण्याच्या पूर्वीची अर्जुनाची स्थिती, आणि जेव्हा त्यांनी भगवंताकडनं ज्ञान प्राप्त झालं अर्जुनाला, जेव्हा त्याला साक्षात्कार झाला, तर त्याच्यानंतरची स्थिती अर्जुनाची, हे उदाहरण प्रभुपाद इथं समजावतात. तर भगवंतांचा उपदेश प्राप्त होण्याआधी अर्जुन पूर्णपणे तो उद्विग्न होता. त्याला बाकी सगळे स्वरांप्रती आसक्ती होती आणि तो समाजाचं कल्याण होऊन अहिंसा मार्ग स्वीकारण्याचा तो प्रयत्न करत होता. पण जेव्हा त्याला भगवंताकडनं उपदेश प्राप्त झाला, त्याच्यानंतर तो शहाणा झाला. त्याच्यानंतर त्याचं जे निर्णय जो घेत होता त्यात बदल आला आणि त्यांनी मग भगवंतांना स्वीकार पण केला, त्यांची पूजा अर्चना पण केली. तर अशा प्रकारे अर्जुनाच्या भ्रमाच्या नंतर भगवंताचा उपदेश ऐकल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये कितीतरी
त्यांचं जीवन रूपांतर झालेले भगवंतांच्या उपदेशानंतर. ते आपण त्याचं उदाहरण प्रभुपाद या तात्पर्यात सांगतात. तर भगवंतांची पूजा करण्यामागे काय युक्ती आहे? तर ह्यामध्ये सांगितलं की वेदांत बाकी सर्व सांगतात की संभूत म्हणजे भगवंत हे जन्मादच येतं, ज्यांच्याद्वारे सर्व काही येतं, तर हे भगवंत आहेत. तर अशा भगवंतांना आपण जाणलं पाहिजे, जे अभिज्ञ आहेत. तर इथं युक्ती लावलेली की जसं झाडाच्या मुळाला आपण पाणी टाकतो तर सर्व फांद्यांना पाणी जातं, त्या प्रकारे भगवंतांना संतुष्ट केलं तर सर्व बाकी देवदेवता सर्वजण संतुष्ट होतात. तर ही खरी योग्य पद्धत आहे भगवंतांची आराधना करण्याची. तर कुठली लोक ही पद्धत मानत नाहीत, तर भगवंत सांगतात की जे मूर्ख लोक आहेत ते या पद्धतीचा स्वीकार करतात. ते भगवंतांचं जे भगवत्ता आहे त्याचा ते अनादर करतात. आणि ते का याचा अस्वीकार करतात भगवंताची आराधना करण्याची? कारण ते एका भगवत भक्तांकडनं त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं नसतं, त्यामुळे ती लोक चुकीच्या ज्ञानाला बळी पडतात, अज्ञानाला बळी पडतात. तर ते शुद्ध भक्तांद्वारे त्यांना शास्त्राचं ज्ञान प्राप्त न झाल्या कारणाने ते भगवंतांची उपासना करण्याचा जो खरा मार्ग आहे त्याचा अस्वीकार करतात. तर भगवंतांची खरी जी आराधना करण्याची पद्धत आहे त्याचं वर्णन प्रभुपाद सांगतायत की आपण भगवंतांचं गुण लीला आणि भगवंतांचे जे शास्त्र आहेत ते ऐकायला पाहिजे आणि भगवंतांचं नामस्मरण जप करायला पाहिजे. आणि जे शास्त्र आपण ऐकतो ते भागवतम आणि भगवद्गीतेवरती आधारित असलं पाहिजे. आणि आपण अशा भगवत भक्तीमध्ये जे असामान्य ज्यांची प्रगती झालेली आहे अशा भगवत भक्तांचे आपण काय करायला पाहिजे, समर्पित व्हायला पाहिजे, त्यांचं शरणागती घेतली पाहिजे, त्यांना स्वीकार करायला पाहिजे जीवनामध्ये. तर ही योग्य पद्धत आहे भगवंतांची आराधना करण्याची. तर अशा प्रकारे आपण जर भगवत भक्तांच्या अध्यक्षतेखाली श्रील प्रभुपाद आणि वर्तमान आचार्य वृंदांच्या अध्यक्षतेखाली आपण जर योग्य ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं भगवंत भक्तीचं आणि त्या योग्य ज्ञानाचं आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करतो तर त्याचा अलभ्य लाभ काय? तर अशा भक्तांना भगवंत स्वतः मदत करतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम् उपयान्ति ते. तर अशा भगवत भक्तांना जे शास्त्रामधल्या त्यांच्या गुरुजनांकडनं ते स्वीकार करतात भगवंतांची महत्ता आणि ती भक्ती ते आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतात. तर अशा भक्तीद्वारे ते भगवंतांना आकर्षित करतात आणि ह्या भगवत भक्तीद्वारे त्यांचं हृदय शुद्ध होतं. त्यांच्या हृदयातनं काम वासना, लोभ वासना अशा अनर्थ सर्व त्यांचं शमन होतं. जसं भागवतमध्ये सांगितलंय हृदयस्थ अभद्राणी विधुनोती सहस्र नष्टप्रायश भद्रेश. तर जेव्हा आपण भगवंतांचं कथा ऐकत राहतो तर आपल्या हृदयातले सगळे अभद्र निघून जातात. आणि अशा प्रकारे ही जी भगवत भक्त आहेत ते शुद्ध सत्वात ते येतात. भले त्यांचा जन्म कुठल्याही आदम परिवारात हो, पण शुद्ध भक्तांच्या आश्रयाखाली जर शुद्ध भक्ती ते करत असतील तर त्यांच्यामध्ये सर्व आध्यात्मिक गुण जे विशुद्ध सत्वगुणाचे त्यांना गुण प्राप्त होतात. तर ह्यासाठी प्रभुपाद इथं एक श्लोक कोट करतायत. विराट हुना आंध्र पुलिंद पुलकशा आबिर शुंभा यमुना कसा दया यन्नेचे पापाय पादशया शुद्धंते तस्मे प्रभु विष्णुवे नमो.
तर कुणीही कुठल्याही पतित कुळात जन्म घेऊ, किराट हुन अशा कुठल्याही पतित कुळात जन्म हो, तर त्याला काहीही बंधनं नाही भक्ती करण्यासाठी. जर त्याने एका उच्च भगवत भक्तांचा जर त्याने आसरा घेतला तर तो भगवंतांचा शुद्ध भक्त होईल. एवढी या भक्तीमध्ये ताकद आहे. तर एक उदाहरण आहे, जसं पितळामध्ये जर पारा टाकला तर त्याचं सोनं होतं. तर अशा प्रकारे जेव्हा शुद्ध भक्त आपल्याला त्यांचा आपण आश्रय घेतो, तर आपण कितीही पतित असो, शुद्ध भक्तांचे जर आपण जे त्यांचा जे उपदेश आहे तो जर आपण स्वीकार केला तर आपल्याला सुद्धा उद्धार होतो. तर शुद्ध भक्त कसे आहेत? परिसासारखे आहेत. जेव्हा परिस लोखंडाला स्पर्श करतं तर त्या लोखंडाचं सोनं होतं. तसं शुद्ध भक्त जेव्हा आपलं लोखंडासारखं आपलं भौतिक आयुष्य होतं, जर त्यांना आपण शरण घेतलं त्यांचं, तर त्यांच्या कृपेमुळे आपलं जे आयुष्य असं भंगारासारखं असेल ते सोन्यासारखं होईल. आणि अशा भक्तीद्वारे व्यक्ती आनंदी होतील, संतुष्ट होतील, त्यांच्यात उत्साह असेल आणि अशा भगवत भक्तांना दिव्य ज्ञान प्राप्त होईल भगवंतांची शरणागतीच. आणि त्यांच्या मनात काही संदेह असतील तर ते सगळे नष्ट होतील. ते काय श्लोक आहे? दृढव्रता. दृढव्रताचा कोणता श्लोक आहे? ज्यांचे पाप नष्ट होतात आणि मग त्यांना ते दृढ होतात भक्तीमध्ये. येषां तु अंतगतं पापा जनानां पुण्यफलम्. ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. काय नंबर आहे त्याचा? नंबर बघावा लागेल प्रभूजी. 10.10 काय? येषां तु 10.10 10.10 ते नाही म्हणत. 10.10 तर हे आहे, तेषां सततयुक्तानां. ते 7.28. 7.28. ते येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां त्वेदन्तमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. तर भक्ती केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातले सर्व पाप नष्ट होतं आणि त्या व्यक्तीच्या मनातले जे द्वंद्व आहे, हे करू का ते करू, ते सर्व निघून जातात आणि त्या भक्ती मार्गामध्ये ते दृढतेने भगवंतांची आराधना करतात. तर हा लाभ गुरूंच्या आश्रयाखाली जे व्यक्ती भगवंतांच्या भक्तीसाठी समर्पित भावाने आणि सिन्सिअरिटी, म्हणजे सिन्सिअरिटी काय म्हणतात? प्रामाणिकपणा. प्रामाणिक जे भक्ती करतात त्यांच्यातले सर्व मोह नष्ट होतात आणि त्यांची पाप करण्याची वृत्ती नष्ट होते. तर हा अलग लाभ भगवत भक्तीने व्यक्तीला प्राप्त होतो. तर भक्तीचं फळ काय? आपण पापापासून दूर जातो आणि आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये दृढ राहतो आणि त्याद्वारे भगवंतांची
अनन्य सेवा करण्याची आपल्याला संधी प्राप्त होते या जन्मात आणि या जन्मानंतर भगवंतांच्या धामात. तर हा लाभ आहे भगवत भक्ती करण्याचा. तर या उलट जे देवदेवतांची उपासना करतात त्यांना काही असा लाभ होत नाही. तर ते तर परत परत या जगात जन्म घेत राहतात. तर इथं आपल्याला जी योग्य आराधना आपण करू त्याचं फळ कोणाकोणाला भेटलेले त्यासाठी इथं प्रभुपाद उदाहरण प्रस्तुत करतात. त्याची पुरावे आपल्याला देतात. अहम सर्वस्य प्रभू. तर भगवंत हे आदी कारण आहे. त्यांची उपासना केल्याने व्यक्ती भगवंतांच्या धामात जाऊ शकतो. तर इथं प्रभुपादांनी असे वेगवेगळ्या शास्त्रातले जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत ते आपल्याला समजवण्यासाठी प्रभुपादांनी या श्लोकामध्ये उद्धारित केलेले आहेत. तर अशी जी व्यक्ती आहे अशा प्रकारे जर भगवंतांची ती भक्ती करत असेल तर त्या व्यक्तीला म्हटलेले बुध म्हणजे ती व्यक्ती भक्तीमध्ये सामंजस्य त्या व्यक्तीला प्राप्त झाले. तो व्यक्ती समजदार आहे. तर आपल्याला परत एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण कुठल्याही देवदेवताचा अनादर नाही करत होतो, पण त्यांना आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत नाही म्हणत, पण त्यांचा आपण अनादर करत नाही आहोत. आपल्याला स्वर्गात किंवा त्यांच्या लोकात जायचं नाही, आपल्याला भगवंतांच्या लोकात जायचं. त्यामुळे आपल्याला भगवंतांची आराधना करायला पाहिजे. तर आपण जर भगवंतांची आराधना करू कसलंही बाकीच्या शरणागती न ठेवता दुसऱ्या देवदेवतांना एकच शरणागती भगवंतांप्रती ठेवू तर अशा शरणागत भक्ताला भगवंत त्यांच्या धामात घेऊन जातात. आणि गीतेमध्ये भगवान सांगतात अनन्यश्चिंते यंतो माम ये जना परिपासते तेषां नित्योक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो भक्त माझी अनन्य भावाने माझे चिंतन करतो त्याच्या जीवनात काही कमी असेल तर मी त्याला देईन आणि त्याच्याकडे जे काही आहे त्याचं रक्षण करेन. तर असं भगवंत आपल्याला शाश्वती देत आहेत. तर अशा भगवंतांची आपण आराधना करायला पाहिजे आणि त्याद्वारे आपल्याला भगवंतांच्या धामाची प्राप्ती होईल. तर हे ज्ञान आपल्याला या श्लोकात प्रभुपाद समजवते. ठीक आहे. तर आपण कुणाला काही प्रश्न असेल तर विचारा, नाही तर आपण इथं थांबू. उद्या 14 श्लोक. येस. रोजी मागच्या श्लोकामध्ये एक लाईन आलेली 63 पान नंबरवर की त्यात म्हटलेलं आहे की ब्रह्मज्योतीमध्ये गोलोक वृंदावन आहे. असं ब्रह्मज्योतीतील सर्वात उच्च व महान ग्रह म्हणजे कृष्णलोक किंवा गोलोक वृंदावन. तर म्हणजे ब्रह्मज्योती किंवा म्हणजे ब्रह्मज्योती हे भौतिक जगात येतं का प्रभूजी की आध्यात्मिक जगातच येते ब्रह्मज्योती? तुम्हाला मी कारण की फोटो दाखवला ना, हो त्यात कुठे ब्रह्म मे बी मिस झालं प्रभूजी फोटो. आपण जर विचार केला तर एकपाद हा विभूती म्हणजे त्रिपाद विभूती म्हणजे आध्यात्मिक जग. हा ठीक आहे ना. आणि या दोघांना जिथं त्यांच्या दोघांमध्ये जे भेद होतो तो ब्रह्मज्योती. अच्छा. तर ब्रह्मज्योती हे सगळ्यात बाहेरचं आवरण आहे आध्यात्मिक जगाचं. ओके. आणि भौतिक जगाचं पण ते बाहेरचं आवरण असणार आहे. तर दोन्ही मधलं आवरण आहे. अच्छा, तर ब्रह्मज्योतीतून पतन होऊ शकतं म्हणजे त्यातनं पतन नाही होत.
ब्रह्मज्योतीतनं पतन नाही होत. पण जर ब्रह्मज्योतीमध्ये जेव्हा भगवत भक्त आध्यात्मिक जगाकडे जात असतील, हम्म, हम्म, त्यावेळी जर त्यांना भगवंतांच्या भक्तांप्रती आकर्षण निर्माण झालं, हम्म. तर ते भगवंताच्या धामात जाऊ शकतात. अच्छा. पण या ब्रह्मलोकात कोणी जर गेला तर त्याचं मात्र पतन होईल. देवदेवतांच्या लोकात जर कोणी गेला हम्म, हम्म. तर त्याचं पतन होणारच. जेव्हा त्याचं पुण्य संपेल तेव्हा तो परत येईल या जगात. पण आपण असं ऐकतो प्रभूजी, ब्रह्मज्योतीमध्ये ज्ञान आहे, म्हणजे सत आणि चित आहे, तिथं आनंद नसल्यामुळे ब्रह्मज्योतीतून परत ते भौतिक जगात येतात, मनुष्य जन्म घेतात आणि भगवत भक्ती करतात. तर त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते पडतील. तेव्हा अच्छा. जेव्हा कंटाळा येईल तेव्हा ज्यांना कंटाळा येईल मग तेव्हा ते खाली पड किंवा आध्यात्मिक जगाकडे आकर्षित झाले तर आध्यात्मिक जगात जाऊ शकतात. अच्छा, डायरेक्ट पण जाऊ शकतात का ते असं ब्रह्मज्योती? तर त्यांच्या भक्तांप्रती त्यांना आकर्षण निर्माण झालं, हम्म. भक्तीप्रती आकर्षण निर्माण झालं, तर ते भगवत नामात जाऊ शकतात. ओके. म्हणजे त्यांची स्वइच्छा असते बुवा, असं फोर्सफुली त्यांना भौतिक जगामध्ये किंवा जाता येत नाही असं. त्यांना आध्यात्मिक जगाचा अज्ञान आहे आणि हम्म, भौतिक जगात संस्कार आहे. हम्म. तर अशा अशा त्या ह्याच्यात ते आहेत. अच्छा. तर आ- आणि ही जी ब्रह्मज्योती प्रभूजी, ही भगवंतांची अंगकांतीच आहे का? जी जिने व्यापलेलं आहे. पण जी सायुज्य मुक्ती म्हणतात ना ते ही आहे. त्याचा सायुज्य. आपल्याला त्याचा आपल्याला हे नाही. म्हणजे हम्म. आपण भक्त त्याला स्वीकार करतो, भक्तांना त्याच्यात रस नाही. ओके. तर हे बृहद भागवतम मध्ये तुम्हाला वाचायला भेटेल हम्म, की ब्रह्मज्योती लोक कशा प्रकारे भक्तांना बघून आकर्षित होतात. हम्म. ठीक आहे. हो. ओके. तर आपला फोकस भगवद्धामाकडे असायला पाहिजे. कारण एखाद्या वेळेस स्वर्गात जाऊन खाली येऊ शकतो पण ब्रह्मज्योती गेलेला व्यक्ती खाली येऊ शकत नाही. तर ते भयंकर आहे. हं. त्यासाठी त्याला कोणीच भगवत भक्त त्याला चांगलं म्हणत नाही. तिथं व्यक्तीचं कल्याण होण्याची फार अं, दुर्मिळ त्याला संधी प्राप्त होते. अच्छा. ठीक आहे. हो प्रभूजी, जसं तो श्लोक येतो ना की अ, भगवत भक्त नरकात सुद्धा जायला तयार असतात. नारायण परा सर्वे न कुतश्चन बिभ्यति स्वर्गापवर्ग नरकेषु वा तुल्य अर्थदर्शन. म्हणजे भगवत भक्त कुठेही जायला तयार असतात प्रचारासाठी. तर भगवत भक्त ब्रह्मज्योतीतही जातात का प्रचार करायला? ते जाता जाता प्रचार करतात. अच्छा. कारण तिथं कोणीही त्यांचा स्वीकार करायला उपदेश तिथं भक्त जातात. हम्म, हम्म. तर ब्रह्मज्योतीत तिथं सत आणि चित अशा अवस्थेत ते जीव असतात आणि त्यांची अशी भगवंताप्रती त्यांची जी चुकीची भावना आहे, ते भगवंतांचे अपराधी असतात. तर त्यांच्या संघात हं, आपली जर ताकद नसेल तर आपण सुद्धा त्या ह्याला बळी पडू शकतो. तर शुद्ध भक्तच तिकडे जाऊ शकतो. तर भगवंतांच्या भक्तांची जर कृपा असेल तर त्यांना पण
त्यांना पण सुदैव आपलं जे ब्रह्मवादी आहेत त्यांना सुद्धा शुद्ध भक्तांची जेव्हा कृपा होते तर ते भक्त होऊ शकतात. जसं चतुष्कमा कुमार आहे किंवा गोस्वामी सुद्धा त्यांनी जेव्हा भक्तांकडनं 2 श्लोक ऐकले, अहो बकियम आणि बराहो पेडम, तर त्यांच्या प्रती भगवंताकडे ते आकर्षित झाले. हरे कृष्णा भक्तांची हे उद्धार ते करू शकतात. हरे कृष्णा प्रभुजी. हरे कृष्णा. हा बोला प्रभूजी, आवाज येतोय. आपण आपली जी स्थिती आहे ही आत्ताची विद्यार्थी दशेत आपण आज क्लास घेतोय किंवा भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय, तर हे ब्रह्मज्योती किंवा वैकुंठ गोलोक इथपर्यंत आपली म्हणजे विचार करण्याची शक्ती होऊ शकते का विद्यार्थी दशेत असताना, किंवा आपण त्या प्रकारचा विचार करू शकतो काय? हरी बोल. विचार करू शकतो काय तुमच्यावरती अवलंबून आहे ना. तुम्ही काय विचार करणार नाही ते कोणावरती अवलंबून आहे. हा, तर मला काय वाटतं का बा जे लोक तुम्हाला काय विचार करायचे ते तुमच्यावरती अवलंबून आहे. अगदी जे संन्यासी गुरु महाराज आहे आणि एकदम वरिष्ठ भक्त आहे तेच हा विचार करू शकता की सगळेच लोक हा विचार करू शकतात? हे सगळ्यांनी विचार करावा म्हणून तुम्हाला शिकवण्यात येते ना. आपण हा विचार करावा म्हणून शिकवण्यात येतोय ना हे विषय. हे काय नुसतं ऐकून सोडण्यासाठी नाही शिकवते, हे ऐकून धरण्यासाठी शिकवण्यात. तर आपला विचार संसारातल्या जगातपासून वरती उठून आध्यात्मिक जगाचा विचार करणे आपली वृत्ती व्हावी ह्यासाठी हे शिकवणे. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. हरे कृष्ण. प्रभुपाद की जय. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे कृष्णा. थँक यू प्रभूजी. हरे कृष्णा. प्रभूजी, हा हरे प्रभूजी, ती जी PDF पाठवली, ती जी डॉक्युमेंट पाठवलेली आपण ग्रुपला, तर बरेच भक्तांनी पहिलं इंट्रोडक्टरी सेशन अटेंड केलं नाहीये. तर पुढच्या वेळेस थोडं तुम्ही एक्सप्लेन करशाल का परीक्षेचं स्वरूप कसं असेल ते, ओपन बुक, क्लोज बुक आणि श्लोकाचं पुढच्या. तुम्ही समजून टाकता तर मला कसं माहिती आहे ना. सॉरी प्रभूजी, परत एकदा बोलता का? मिस झालं. मला माहिती आहे ना. हो हो, येस प्रभूजी. तुम्ही सांगा त्यांना सर. बरं चालेल, ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. हरे